जसं की तुम्हाला सर्वांना माहित आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनची सीजीएलची जाहिरात आलेली आहे आणि आपण त्याच्या मॉक टेस्ट चालू केलेल्या आहेत. तर तुम्ही जे कोणी मॉक टेस्ट दिलेला आहात 15 जुलै 2024 रोजी आपली मॉक टेस्ट झाली होती, पहिली मॉक टेस्ट. ओके. आणि आपण तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की त्याचे डिटेल व्हिडिओ डिस्कशन आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत आहोत. तर जी 15 जुलैला तुमची जी काही टेस्ट झालेली आहे त्याची रिझनिंग ह्या विषयाची व्हिडिओ सोल्युशन आपण इथे बघत आहोत. जे 25 क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळाले होते त्याची डिटेल ईच अँड एव्हरी जे क्वेश्चन आहे त्याचे सोल्युशन आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके. तर हे त्याची इमेज आहे, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर माझं नाव आहे JS पवार. आपल्या सर्वांचं मी विद्या प्रबोधिनीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. चला मागचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. ओके. तर टोटल 25 क्वेश्चन्स होते. मॉक टेस्ट तारीख आहे 15 जुलै 2024. ओके. तर रिझनिंग हा विषय आपण इथे चेक करत आहोत काय आहे. तर पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर, जसं की तुम्हाला दिसत असेल, आर इज ब्रदर ऑफ एस. तर हा ब्लड रिलेशन वरती क्वेश्चन आहे. तर बघा मी याला मांडतो येते, आर इज ब्रदर ऑफ एस. तर आर हा जो आहे, आर हा ब्रदर आहे कोणाचा, एस. त्याच्या पुढे म्हटलेलं आहे वाय इज डॉटर ऑफ एक्स. तर वाय जी आहे ती डॉटर आहे कोणाची, एक्सची. तर एक्सला आपण वर घेऊया. के इज फादर इन लॉ ऑफ एक्स. के जो आहे तो फादर इन लॉ आहे कोणाचा, एक्सचा. तर के जे आहेत हे फादर इन लॉ आहेत कोणाच्या म्हणूया, एक्सचे. ठीक आहे, म्हणजे मेल आहेत. त्याच्या पुढे म्हणतात के इज फादर इन लॉ ऑफ एक्स. आर इज ब्रदर इन लॉ ऑफ एक्स. आर जे आहे ते ब्रदर इन लॉ आहेत कोणाचे, एक्सचे. दॅट मीन्स यांचं लग्न झालं असेल इथे असं म्हणूया, बरोबर आहे. तर आर हे ब्रदर इन लॉ आहेत एक्सचे, तर एक्सला इथे घेऊया. तर ठीक आहे. तर त्यानुसार एक्सचे फादर इन लॉ आहेत के, हे सांगितलेत आपल्याला क्लिअरली. त्यानुसार आपल्याला केला हिथे घ्यावं लागेल. तर के हा फादर इन लॉ बनेल कारण यांचं लग्न झालेलं आहे, राईट. त्यानुसार हा यांचा भाऊ आहे आणि अगेन हा ब्रदर इन लॉ आहे कोणाचा, एक्सचा. आणि अगेन वाय हे काहीतरी डॉटर आहे म्हणून सांगितलेत एक्सचे, तर इथे कनेक्ट होतं. तर वाय ही डॉटर आहे एक्सची, राईट. त्याच्या पुढे म्हटलेलं आहे आर इज ब्रदर इन लॉ ऑफ एक्स. नो सिंगल पर्सन इज अ पेरेंट इन द फॅमिली. म्हणजे जे कोणी पेरेंट आहेत ते सिंगल नाही आहेत. ओके. म्हणजे त्यांची स्पाउस अलाइव्ह असणार आहेत. त्याच्या पुढे म्हणतात टी इज द मदर ऑफ एक्स. टी जी आहे ती मदर आहे एसची, म्हणजे आपण इथं टी लागू. टी इज द मदर ऑफ एस. फिमेल आहे. प्लस म्हणजे मेल, फिमेल म्हणजे मायनस. ह्याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहित आहे. तर मी बेसिक बोलण्यावरती जास्त भर नाही देणार, तर डायरेक्टली मी क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे म्हणतात टी इज द मदर ऑफ एस. देन म्हटलेलं हाऊ इज आर रिलेटेड टू वाय. तर आरचा वायशी काय संबंध. तर आर मला सांगा वायला काय लागतो इथे. तर वाय आर जो आहे हा आपल्याला इथे बघायला मिळेल वायच्या फादर और मदरांचे हे कोणी ब्रदर आहेत. ओके. तर इथं आपल्याला जेंडर क्लिअर नाही ह्या केसमध्ये. तर आर इथे लागेल अंकल लागेल. काय लागणार, अंकल. पॅटर्नल और मॅटर्नल. कारण इथं एस आणि एक्स मला इथे जेंडर माहित नाही, तर त्यांनी जेंडर बद्दल काय बोललेच नाही. पण व्हॉट एव्हर, मे बी जर फादर असेल तर हा पॅटर्नल अंकल बनेल, आणि जर समजा हे मदर असेल तर हे मॅटर्नल अंकल बनतील. म्हणजे दोन्ही केसमध्ये अंकलच बनणार, राईट. म्हणजे ऑप्शन माझा कुठला करेक्ट आला पाहिजे, सेकंड ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट आला पाहिजे. परत एकदा मी रिपीट करेन क्वेश्चन. आर इज ब्रदर ऑफ एक्स, क्लिअर आहे. त्याच्यानंतर वाय इज डॉटर ऑफ एक्स, वाय ही डॉटर होती. के इज फादर इन लॉ ऑफ एक्स, के हे फादर इन लॉ होते एक्सचे. आर इज ब्रदर इन लॉ ऑफ एक्स, आर हे ब्रदर इन लॉ आहेत एक्सचे. नो सिंगल पेरेंट इन द फॅमिली, म्हणजे जे कोणी लग्न झाले त्यांचे स्पाउस अलाइव्ह असणार आहेत. आणि त्याच्या पुढे म्हणतात ते टी इज मदर ऑफ एक्स, टी ही मदर आहे एसची. हाऊ इज आर रिलेटेड टू वाय. तर इथं एस आणि एक्सचं जेंडर क्लिअर होत नाही, कोण मेल आहे कोण फिमेल आपल्याला इथं माहित नाही. पण दोन्ही आपल्याला जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर आपण सांगू शकतो. तर आरचं जेंडर मला माहित आहे, तो मेल आहे कंपल्सरी. मग वायचे फादर असतील तरी त्यांचा तो ब्रदर आहे, म्हणजे पॅटर्नल अंकल बनतो. आणि वायच्या मदर जरी असतील त्यांचा तो ब्रदर आहे, म्हणजे मॅटर्नल अंकल बनतो. म्हणजे काका असेल किंवा मामा असेल, म्हणजे दोन्ही केसमध्ये अंकलच बनणार. तर ह्या केसमध्ये तुम्हाला जो प्रश्न त्यांनी विचारलाय त्याचं उत्तर आपल्याला सांगता येते. आर हे अंकल आहेत वायचे, म्हणजे ऑप्शन नंबर याचा करेक्ट आहे सेकंड ऑप्शन. ठीक आहे. तर आपण आता पुढे जाऊया म्हणून पुढच्या क्वेश्चन वरती. हा होता पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन 2 मध्ये म्हटलेलं आहे अंकुर्स बर्थडे इज ऑन सॅटर्डे. हा कॅलेंडर वरती क्वेश्चन आहे. कॅलेंडर म्हणजे जसं की डेट बेस्ड क्वेश्चन येतात. या तारखेला हा दिवस असेल तर ह्या तारखेला कुठला दिवस आहे. ठीक आहे. तर बघा इथे अंकुर्स बर्थडे इज ऑन सॅटर्डे 29 जुलै. म्हणजे 29 जुलैला कुठला दिवस होता त्यांनी क्लिअरली सांगितले, सॅटर्डे होता. ठीक आहे. 29 जुलैला सॅटर्डे होता. ऑन विच डे ऑफ द वीक will be Raj birthday in the same year if Raj was born on 12th of September. तर 12 सप्टेंबरला जर का राजचा बर्थडे असेल तर त्या दिवशी कुठला दिवस असेल. म्हणजे सिंपल याचा अर्थ असा आहे, 29 जुलैला जर का शनिवार असेल तर 12 सप्टेंबरला कुठला दिवस आहे ना, बरोबर ना. 12 सप्टेंबरला आपल्याला कुठला दिवस आहे हे सांगायचं आहे. तर चला तर मग बघूया. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर जुलैपासून मला त्याच इयर मध्ये पुढे जायचं सप्टेंबरपर्यंत. तर जुलै नंतर जून जुलै ऑगस्ट, ऑगस्ट नंतर कुठला पाहिजे सांगा, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. हे 3 महिन्यामध्ये मला काउंटिंग करायचं आहे.
तर जुलैच्या ऑलरेडी मी कुठल्या तारखेपर्यंत पोहोचलोय सांगा, 29. म्हणजे मला मागचे 29 दिवस नको आहेत, 29 पासून पुढे जायचं. तर जुलैमध्ये 31 दिवस असतात, तर 31 मधले मी 29 घालवतो, तर इथं 2 दिवस काउंट होतील, बरोबर, 30 आणि 31. ऑगस्टचे 31 दिवस सगळे काउंट होणार. तुम्ही 31 मोजला तरी चालेल किंवा त्याचे ऑड डेज काढला तरी पण चालतात. ऑड डेज म्हणजे काय, तर टोटल 31 दिवस असतात, तर प्रत्येक 7 दिवसानंतर तोच दिवस रिपीट होतो, हे तुम्हालाही माहित आहे. तर जे काही नंबर 31 आहे त्याला 7 ने डिवाइड करून घ्या, तर 7 × 28, तर 4 आठवडे आणि 3 इथं दिवस एक्स्ट्रा असतात, म्हणजे ऑड डेज म्हणजे रिमाइंडर, तर इथं रिमाइंडर येतं 3. मग तुम्ही 3 जरी मोजला तरी पण चालतंय. सिंपल भाषेत 3 घ्या नाहीतर 31 घ्या, दोघांचा अर्थ तर एकच आहे. मी 3 घेतो, कॅल्क्युलेशन इझी होईल. इव्हन तुम्हाला मी 31 घेऊन पण दाखवतो, ठीक आहे. आणि सप्टेंबरचे आपल्याला फक्त घ्यायचे 12 दिवस, कारण 12 सप्टेंबर पर्यंत जायचं ना, तर 12 दिवस घ्या. तर 12 मी 7 करतो, ऑड डेज, कारण 7 गेले तर 5 राहिले, ठीक आहे. तर हे तुमचं उत्तर असेल. तर सांगा, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, मग 10 जर का तुम्ही 7 केला, 7 पेक्षा मोठा नंबर असेल तर आपण त्याला 7 ने सहसा भाग देतो. तर 5 आणि 3 8 आणि 2 10, 10/7 केला तर 3 येत आहे. म्हणजे जो तुम्हाला दिवस दिला आहे त्याच्या पुढे हा दिवस सरकेल 3 दिवसांनी, म्हणजे शनिवार अधिक 3, म्हणजे रविवार, सोमवार आणि मंगळवार, संडे, मंडे, ट्युजडे. म्हणजे माझं जे उत्तर असलं पाहिजे हे ट्युजडे असलं पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आहे. आता तुम्ही जर म्हणत असाल नाही सर तुम्ही कंप्लीट डेज घेऊन दाखवा, तर मी तसंही दाखवतो. बघा, तर जुलैचे मला सांगा किती दिवस काउंट झाले, 2. ऑगस्टचे 31 दिवस मी सगळे काउंट करणार, आणि सप्टेंबरचे फक्त मला किती दिवस घ्यायचे, 12. आता मला सांगा 31 अधिक 12 अधिक 2 किती येते, 31 आणि 12 जर म्हटलं तर 43, ह्या दोन्ही मध्ये काउंटिंग केलं तर 43 आणि 2 म्हटलं की 45. मग मला सांगा 45 छेद जर आपण 7 केलं, कारण आफ्टरऑल मला शेवटी 7 भाग द्यावाच लागेल, कारण 7 पेक्षा मोठा आहे नंबर. तर प्रत्येक 7 दिवसानंतर तोच दिवस काय होतो, रिपीट होतो. तर 45 एक 7 केला तर 67 42 गेले तर राहिले किती सांगा, 3. म्हणजे अल्टिमेटली अगेन मला 3च मिळत आहे. मग मला काय करायचं, जो दिवस दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये प्लस करायचा. किती प्लस करायचं, 3 प्लस करायचं. ओके, सो युअर आन्सर इज ट्युजडे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता मी जातोय पुढच्या क्वेश्चनवरती. मग क्वेश्चन नंबर 3 हा झाला, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3, ठीक आहे. तर लक्षात आलं असेल म्हणा नक्कीच. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटले बघा, इफ इट वॉज संडे ऑन 13 मार्च 2019. अगेन कॅलेंडर बेस्ड क्वेश्चन आहे. तर बघा, तर याच्यामध्ये म्हटले ते की 13 मार्चला जो दिवस होता तो कुठला आहे, संडे आहे, बरोबर आहे. मग 13 मार्चला जर का संडे असेल 2019 मध्ये, हे बोलणं चालू आहे 2019 या वर्षामध्ये, ठीक आहे. आता पुढे काय म्हणतात ते, then what was the day on 2nd June 2019. मग 2nd जून 2019 ला कुठला दिवस आहे, ठीक आहे. मला त्याच इयर मध्ये जायचं आहे, 2nd जून 2019 पर्यंत. म्हणजे सिम्पली ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला काउंटिंग करावं लागेल मार्च पासून ते जून पर्यंत. चला मी मार्च पासून जून पर्यंत लिहून घेतो. हे बघा, मार्च, एप्रिल, मे आणि जून, बरोबर आहे. मार्च, एप्रिल, मे आणि काय, जून. तर मार्चच्या कुठल्या तारखेपासून मला पुढे जायचं सांगा, 13 तारखेपासून. म्हणजे मागचे 13 दिवस आपल्याला नको आहे. तर मार्चचे जर का तुम्ही 13 दिवस वजा केला तर मार्च मध्ये 31 असतात, म्हणजे 30 मधून जर का 13 गेले तर 17 येतात, आणि 17 आणि 1 18, म्हणजे टोटल दिवस किती काउंट व्हायला पाहिजेत, 18. तर मार्चचे मला इथे 18 दिवस काउंट करायचे आहेत. मग 18 मी 7 करतो, 14 गेले तर इथे 4, तर इथे मला 4 दिवस घ्यायचे आहेत. एप्रिलचे 30 आहेत, म्हणजे 28 गेले तर 2, आणि मी फक्त ऑड डेज इथे घ्यायला लागलोय. आणि मेची जे मला कंप्लीट दिवस घ्यायचे आहेत, मेचे 31 म्हणजे 3 यायला पाहिजे, 28 गायब. आणि जूनचे फक्त मला 2 दिवस घ्यायचे आहेत, तर जूनचं फक्त इथे 2 दिवस घ्या. ओके, तर हे सगळं म्हणून सगळं प्लस केलं तर काय ते सांगा, 4 आणि 2 6 आणि 3 9, 9 आणि 2 11. मग 11 छेद मला 7 म्हणायला पाहिजे, म्हणजे 7 गेले तर राहिले 4, तर शिल्लक किती राहते, 4. रिमाइंडर म्हणतात त्याला. मला इथं क्वोशंट नको आहे, मला इथं रिमाइंडर हवा आहे. तर रिमाइंडर म्हणजे ऑड डेज, ते उचलायचे आणि प्लस करायचे जो दिवस दिलाय तुम्हाला त्याच्यामध्ये. तर 4 प्लस करा, कुठला दिवस दिलाय तुम्हाला इथे, संडे. तर संडे प्लस 4 म्हणजे मंडे, ट्यूजडे, वेन्सडे आणि थर्सडे. तर या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे थर्सडे. लक्षात आलंय, तर या प्रश्नाचं उत्तर आहे थर्सडे. तर थर्सडे म्हणजे पर्याय नंबर इथं दिलेला आहे तुम्हाला सेकंड, थर्सडे. हा आहे तुमचा पर्याय नंबर सेकंड, थर्सडे. ओके, क्लिअर आहे. चला, तर हा होता तुमचा तिसरा प्रश्न. आता आपण जाणार आहोत पुढच्या क्वेश्चनवरती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 कशावरती आपण इथे बघूया. चला, तर क्वेश्चन नंबर 4 जो आहे, एक सेकंड. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो 7 पर्सन असं म्हटलेलं आहे, PQRSTU and V आर सिटिंग इन अ रो. म्हणजे रो बेस्ड क्वेश्चन आहे. रो बेस्ड म्हणजे लाईक सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन असतो. रो, सर्कल, स्क्वेअर हे क्वेश्चन तुम्ही ऐकला असाल, ठीक आहे. तर रो बेस्ड क्वेश्चन जो आहे आपण हा इथं बघणार आहोत. 7 पर्सन PQRST, 7 जणांचा मला रो काढायचा आहे, 7 जणांचा मला रो काढायचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं एक सेकंड, 7 जणांचा आपल्याला इथे रो काढायचा आहे, क्लिअर. तर 7 जणांचा रो काढते वेळी मी डायरेक्टली स्टार्ट करेन, कोण कुठे बसला इथं काही माहित नसतं आपल्याला. सगळी कुठे बघायला, नॉर्थला.
हे बघा सगळ्यांची फेसिंग आहे नॉर्थ. नॉर्थ म्हणजे ही असते तुमची राईट आणि ही काय असते सांगा तुमची लेफ्ट असते. करेक्ट आहे. आता पहिला पॉईंट आहे इथे व्ही सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एस. म्हणजे इथं कुठेतरी यस बसलाय पुण्याचा, कुठे आहे माहित नाही आपल्याला, तो इथं कुठेतरी यस बसलाय. तर यसच्या थर्ड लेफ्टला म्हटलेत म्हणजे 1, 2 आणि 3. तर इथं व्ही पाहिजे. बरोबर आहे. तर हे सगळे नॉर्थला बघायला लागले. तर एसच्या थर्ड लेफ्टला व्ही बसलाय. त्याच्यापुढे म्हणतात हु इज नॉट ॲडजस्टंट टू आर. म्हणजे एस जो आहे, एसच्या नंतर हु म्हटलेत. हु हे कधी लक्षात ठेवायचं, जवळच्या व्यक्तीला लागू होतं. म्हणजे यस बद्दल तर बोलणं चालू आहे. यस जो आहे बघा, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल तर तुम्ही चेक करा, तुम्हाला जास्त क्वेश्चन व्यवस्थित समजेल. तुम्ही सॉल्व्ह केला असणार आहे राईट. तर जो एस आहे तो ॲडजस्टंट नाही आहे, कुणाच्या बाजूला, आरच्या बाजूला नाही. म्हणजे सिम्पली मला इथं काय करायचं आहे, एसच्या बाजूला आरला ठेवून चालणार नाही. तर ही एक कंडिशन आहे. आर कुठेही जाऊ शकतो पण तो एसच्या बाजूला नाही चालणार. पुढे काय म्हणतात बघा, क्यू इज ॲडजस्टंट टू व्ही. म्हणजे क्यूच्या बाजूला व्ही पाहिजे. म्हणजे व्हीच्या बाजूला क्यू पाहिजे का क्यूच्या बाजूला व्ही पाहिजे. आता इथे बघा क्यूच्या बाजूला व्ही म्हणजे क्यू इथं पण येऊ शकतो, पहिली पॉसिबिलिटी. पण मी म्हणतो आणखी एक पॉसिबिलिटी बनू शकते. तर ही पहिली पॉसिबिलिटी असेल तर मी आणखी एक लाईन काढते इथे बघा. तर मी परत एकदा घेतो, यसला इथे घेतो चला. तर यस पासून तिसऱ्या पोझिशनला 1, 2 आणि तिसऱ्या पोझिशनला व्ही. आणि मी म्हणतो चला व्ही ला इकडे घेतला की क्यू त्याच्या बाजूला इकडे पण येऊ शकतो. बरोबर आहे. कारण क्यूच्या बाजूला व्ही पाहिजे. म्हणजे क्यू इकडे पण असू शकतो किंवा क्यू इकडे पण असू शकतो. आता मला यातलं कुठलं बरोबर आहे काही माहित नाही. मग त्या केसनुसार मला काय करावं लागेल, पॉसिबिलिटी 2 दाखवायला पाहिजे. म्हणजे हा रो माझा करेक्ट येईल किंवा हा रो माझा करेक्ट आहे. आता यातलं कुठलं करेक्ट आहे माहित नाही, क्वेश्चन ठरवेल कुठलं करेक्ट आहे. मग त्यानुसार मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करेन आणि लास्टला आपल्याला समजेल यातलं काय बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्याला पझल म्हणतो. पझल अशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, क्यू इज ॲडजस्टंट टू व्ही. 2 पर्सन सीट बिटवीन क्यू अँड पी. क्यू आणि पी मध्ये दोघे आहेत. तर क्यू आणि पी मध्ये जर दोघं असतील तर ह्या केसमध्ये मला सांगा, क्यू इथे बसलाय तर क्यू इथे बसलाय. तर क्यू नंतर पी इकडे 2 सोडून पण येऊ शकतो किंवा इकडे पण येऊ शकतो. आता एक काम करूया, क्यूला इथे घेतला असेल तर हे 2 सोडून मी म्हणतो चला इथे पी येऊ शकतो. 2 सोडून इथे पी येऊ शकतो. किंवा जर आणखी ह्याला वाढवलं, आणखी ह्याला इकडे वाढवला तर जर समजा हे 2 सोडला तुम्ही इथे तर पी इथे येऊ शकतो का सांगा. टोटल किती पर्सेंट होतात बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 होतात. पण ऍक्च्युअली लाईन मध्ये आहेत किती सांगा, 7 जण आहेत. म्हणजे इकडं पी येऊ शकत नाही, कन्फर्म आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे चुकीचं असेल. बरोबर आहे. मला पीला तिकडेच मांडावं लागेल. इथे क्लिअरली दिसते आपल्याला. म्हणजे पी कन्फर्म इथे मला दिसतो याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये इथे डाऊट आहे बघा, इकडे पण बनेल किंवा इकडे पण बनेल. जर का तुम्ही 2 सोडला क्यू नंतर तर इथं पी येऊ शकतोय, पॉसिबल आहे. किंवा क्यू इथं असेल तर मला सांगा हे 2 सोडला तर पी इथे पण येऊ शकतो. तर हे पण पॉसिबल आहे. कारण इथंपर्यंत आला तर 1, 2, 3, 4, 5, 6 जण होतात. किंवा इकडे जरी आला क्यू नंतर तरी व्ही पासून 1, 2, 3, 4, 5 जण होतात. म्हणजे लाईन तिकडे मी वाढवू शकतो किंवा इकडे पण वाढवू शकतोय. ठीक आहे. आता यातलं कुठलं करेक्ट आहे बघूया. पुढचा पॉईंट, पुढे काय म्हटलेत बघा, पुढे म्हटलेलं आहे नायदर पी नॉर एस सीट ऍट एक्स्ट्रीम एंड म्हटलेलं आहे. नायदर पी नॉर एस सीट ऍट एक्स्ट्रीम एंड म्हणजे हे दोघेही कुठल्या एंडला बसलेले नाहीत. कोण दोघं, पी आणि एस. तर पी आणि एस हे एंडला नसतील, कुठल्याही एंडला नसतील. तर मला सांगा पी आणि एस हे कुठल्याही एंडला नसतील तर मी जर इथं पीला मांडलं तर पी हा आतमध्येच बसला आहे, तर तो एंडला इथं कुठं नाहीच आहे. ठीक आहे. आणि पुढे जर इथं विचार केला तर समजा 1, 2, 3, 4, 5, 6 जण झाले तर इकडे एक वाढवलं पाहिजे किंवा मला इकडे एक वाढवलं पाहिजे. आता पी कुठे हे अजूनही मला क्लिअर नाही आहे. तर मी पुढे जातो. अजून पुढे काय म्हटलेत का बघूया. टी सीट्स टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ यू म्हटले. टी सीट्स टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ यू म्हणजे यूच्या लगेचच्या लेफ्टला कोण पाहिजे सांगा, टी पाहिजे. तर यूच्या लगेचच्या लेफ्टला हा टी पाहिजे. तर मला इथे बट नॉट ऍट एनी एक्स्ट्रीम एंड म्हणजे टी जो आहे तो लेफ्टला असणार यूच्या, पण तो कुठल्याही एक्स्ट्रीम एंडला नाही. कोण म्हणजे बट हा शब्द तो कोणाला लागू होतो, टीला लागू होतो. म्हणजे टी हा कुठल्याही एंडला नसला पाहिजे. मग टी हा कुठल्याही एंडला नसला पाहिजे. तर एक काम करूया, इथे मी चेक करतो. 1, 2, 3, 4, 5 जण आहेत आणि 6 आणि 7 इथे 2 वाढवा. तर टीला इथं ठेवा आणि इथे यूला ठेवा. तर टी डेफिनेटली कुठल्याही एंडला नाहीच आहे. टी बद्दल बोलणं चालू आहे तर टी मध्ये बसलाय. तर ह्यानुसार 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 जण बरोबर होतात. इथून जर जर्नी चालू केला तर ठीक आहे. आणि इथं एंड झाली तर. आणि शेवटचा जो पॉईंट आहे मला वाटतं सगळंच क्लिअर आहे. हा पॉईंट फक्त आपण अजून नाही मांडला, यस हा बाजूला येणार नाही कोणाच्या, आरच्या. मग आरच्या बाजूला जर यस येणार नाही तर मला सांगा यस इथे बसलाय तर आरला इथं ठेवूया. झालेला बसा, एक जागा शिल्लक होती. म्हणजे सेकंड पॉसिबिलिटी माझी करेक्ट आहे. सगळ्याच गोष्टी मला इथे क्लिअर दिसतात. तर दॅट्स इट. तर ह्यानुसार मला सांगा आपलं उत्तर काय असलं पाहिजे. तर क्वेश्चन काय विचारलं तिथे, हू सिट्स टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ आर. तर आरच्या लेफ्टला कोण आहे. तर आरच्या लेफ्टला कोण आहे तर आरची ही लेफ्ट बाजू आहे. तर आरच्या इमिजिएट लेफ्टला व्ही बसलाय. म्हणजे ऑप्शन नंबर माझा हा पाहिजे. इथं मला तिसरा ऑप्शन दिसतोय बघा. ठीक आहे. तर हा तिसरा ऑप्शन तुमचा इथं करेक्ट आहे.
तर हे पझल फार मोठमोठे पझल असतात, तसा हा फार सिंपल आणि छोटासा पझल आहे. त्या पझल मध्ये कंटेंट एवढी मोठी असते की हा बोर्ड भरेल एवढी मोठी कंटेंट असते. तर फार स्मार्टली सिस्टमॅटिकली त्याला व्हेरिएबल कन्सिडर करून कॉलम्स कन्सिडर करून सॉल्व्ह करावे लागतात. तर इथे मी एकदम स्मार्टली सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, तुमच्या लक्षात आला असेल, तुम्ही परत एकदा रिवाइज करून बघायला. ठीक आहे, तर हा होता तुमचा कितवा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन. तर पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 5 वरती. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलंय बघा. क्वेश्चन 5 मध्ये म्हटलेलं आहे 7 पर्सन सिटिंग इन अ रूम फेसिंग नॉर्थ. अगेन आय थिंक मला वाटतं तोच क्वेश्चन आहे. तोच क्वेश्चन आहे का? हा, हाच क्वेश्चन आहे, त्याच्यावरतीच हा पण क्वेश्चन डिपेंड आहे. तर क्वेश्चन 5 मध्ये म्हटले की हू सिट्स ॲट एक्स्ट्रीम एंड ऑफ द लाईन. तर एक्स्ट्रीम एंडला कोण होते? आपण सॉल्व्ह केले आताच. एक्स्ट्रीम एंडला जे आपल्याला बघायला मिळेल, आय थिंक माझ्याकडनं रफ झालं आहे. रफ झाल्यानंतर इथं आपण चेक केलं होतं, इकडे काहीतरी क्यू आला होता आणि तिकडे काहीतरी एक्स्ट्रीम एंडला आय थिंक परत एकदा मला करावं लागेल, कारण डेटा सॉल्व्ह केलेला ते सगळं केलं होतं. तर हू सिट्स टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ आर म्हटलेत. तर मी चेक करतो डेटा अवेलेबल आहे का इथे. सगळंच केलं, डेटा इथनं सगळा गेलेला आहे. ठीक आहे, चेक करेल परत एकदा सर. तर हू सिट्स एक्स्ट्रीम एंड, एक्स्ट्रीम राईट एंड. तर राईट एंडला यू होता बघा, कारण टी हा काहीतरी लेफ्टला होता म्हणून सांगितलं होते यूच्या. तर राईट एंडला यू आहे. राईट, तर आपण आत्ताच बघितलं होतं ह्याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये. तर ऑप्शन नंबर आपल्या इथं कुठला करेक्ट आहे? सेकंड करेक्ट आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, तुम्ही म्हटलं हा व्हिडिओ रिवाइंड करून बघावा मला. पुढे जाऊया. पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 6 काय म्हटलेला बघा. तर हा डाईस वरती क्वेश्चन आहे. ओके, लाईक क्यूब असं म्हणू शकतो आपण. तर डाईसचे जे क्वेश्चन असतात ते नॉर्मली आपण क्लॉकवाईज सॉल्व्ह करतो. जे कॉमन नंबर असतात त्यांना आपण क्लॉकवाईज ठेवतो आणि त्यांचे अपोजिट नंबर लावतात. मग ते नंबर असेल, कलर असेल, काही पण असेल. ठीक आहे, तर बघा मग ह्या याच्यामध्ये काय विचारलेत आपण बघूया चला. तर याच्यामध्ये म्हणतात की 3 डिफरंट पोझिशन्स ऑफ द सेम डाईस आर शोन, फिगर 1 to 3. फाइंड द नंबर ऑफ द फेस अपोजिट टू द फेस हॅव्हिंग 1. तर 1 च्या अपोजिट कुठला नंबर येणार असं तुम्हाला विचारलं. 1 च्या अपोजिट कुठला नंबर आहे सांगा मला. एकदम सिंपल आहे, बघूया चला. तर 1 च्या अपोजिट मध्ये तर 6, 2, 4 दिसतंय, 4, 2, 3 दिसाले, 5, 4, 3 दिसाले. 3 आणि 4 इथं पण आहेत, 3 आणि 4 इथं पण आहेत. म्हणजे इथं मला एक गोष्ट क्लिअर होते, ह्या दोघांच्या अपोजिट नाही समजत, पण 4 च्या अपोजिट 5 हे मला क्लिअर होते. म्हणजे 4 च्या अपोजिट इथं ह्या लॉजिकनुसार 5 येणार. आणि इकडे जर बघितलं, इथं मला 4, 2 दिसालेत आणि इथं पण 4, 2 दिसायला लागलेत. मग 4, 2, 4, 2 कॅन्सल केला तर 6 च्या अपोजिट राहिला 3. तर 6 च्या अपोजिट 3 यायला पाहिजे. मग तर 6 च्या अपोजिट 3 यायला पाहिजे. ओके, तर मला सांगा टोटल नंबर डाईस वरती किती, सरफेस किती असतात? 6 असतात ना. तर 6 मध्ये एक प्रत्येक याच्यावर बाजूवरती एक नंबर असतो, तर 6 नंबर असणार आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर मला सांगा 4 च्या अपोजिट 5 हे नंबर कॅन्सल झाले, 6 च्या अपोजिट 3 तर हे नंबर कॅन्सल झाले. तर 1 च्या अपोजिट 2 आला पाहिजे. 1 च्या अपोजिट जो राहिलेला नंबर आहे तो आला पाहिजे 2. म्हणजे पर्यायमध्ये माझ्याकडे इथं 2 दिसते का? 4 च्या अपोजिट 5, 6 च्या अपोजिट 3. काय चुकलं माझ्याकडून? मी परत एकदा व्हेरीफाय करतो. आय थिंक पर्याय तर दिसत नाहीत मला. मे बी मी रायटिंग मिस्टेक झाली असेल, तर मी चेक करेन परत एकदा सर. आपण इथे चेक करूया काय काय सांगितलेत. इथं आहे आपल्याकडे 4, आय थिंक हे 4 आहे ना, 4 आणि 2, 4 आणि 2. तर मला सांगा इथं 6 च्या अपोजिट मला दिसणार, 6 च्या अपोजिट दिसणार 3. हे तर क्लिअर झालं. 6 च्या अपोजिट 3 आहे. इथं 3, 4 आहे, इथं पण 3, 4 आहे. म्हणजे 5 च्या अपोजिट 2 आहे. ते 5 च्या अपोजिट 2, सॉरी इथे मला वेगळा नंबर कन्सिडर केला होता. 5 च्या अपोजिट 2. तर आपल्याकडे जे 6 नंबर आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6, यामध्ये 6 च्या अपोजिट मला 3 दिसायला लागले, त्याच्यानंतर 5 च्या अपोजिट मला 2 दिसतंय. तर मला सांगा राहिला 1. तर 1 च्या अपोजिट मग काय पाहिजे? 4 पाहिजे. सिंपल. तर 1 च्या अपोजिट 4 म्हणजे पर्याय नंबर 2 करेक्ट आहे तुमचा. पर्याय नंबर कुठला करेक्ट आहे? 2 करेक्ट आहे. राईट, डन. तर आपण जाऊया आता पुढच्या क्वेश्चनवरती. तर हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 6 काहीतरी. तर क्वेश्चन नंबर 7 वरती जाऊया. चला बघा. क्वेश्चन नंबर 7 बघा. जे काही इथं तुम्ही क्वेश्चन्स बघायला लागलाय हे एक एक टॉपिक आहेत. एक टॉपिक ह्यांचा फार मोठा सिलेबस आहे. ठीक आहे, तर त्याला व्यवस्थित टॉपिक वाईज सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत. जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत असाल तर तुम्ही टेस्ट सिरीज नक्की देत असणार आहे. तर त्यानुसार मी म्हणेन की तुम्हाला सगळं माहिती आहे. तर तुमच्या लगेच हे रिव्हिजन घ्यायला लागले, पटकन तुम्हाला ते गोष्टी लक्षात यायला लागले. आता बऱ्याच जणांचं रिझनिंग चांगलं पण असतं, तर तुम्ही पटकन तुमचे जे वीक एरियाज आहेत त्यालाही बघू शकता आणि पुढे जाऊ शकता. ठीक आहे, इव्हन मी म्हणेन की ज्यांना अजून क्लिअर नॉलेज नाही आहे तुम्ही कंप्लीट व्हिडिओ हे सगळं बघितलं पाहिजे सुरुवातीपासून ते लास्ट पर्यंत. ओके, चला मग आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. तर पुढचा क्वेश्चन जो आहे हा मला दिसतो काहीतरी सिंपल एनालॉजी टाईपचा क्वेश्चन. तर राईस कार्बोहायड्रेट जे आहे तुम्हाला हे कशामध्ये बघायला मिळते सांगा? राईस मध्ये बघायला मिळतो. तर त्यांनी प्रश्न काय विचारलेत आपल्याला? द वर्ड मस्ट बी
consider as meaningful English word and must not be related to each other based on the number of letters, number of consonant, vowels in the word. म्हणजे राईसचं जसं तुम्ही कार्बोहायड्रेट सोबत रिलेशन लावलंय तसं याच्यामध्ये कशाचं रिलेशन काय सोबत तर कॉटन चीजचं रिलेशन प्रोटीन सोबत येणार. कार्बोहायड्रेट जर का राईसमध्ये असतील तर तुम्हाला प्रोटीन गावतं चीजमध्ये, राईट. अशा पद्धतीनं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तुमचं 3 यातलं असलं पाहिजे. ओके, तर हा ऑप्शन तुमचा इथे करेक्ट आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी पुढे जातो चला. तर पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन 8 जो आहे, क्वेश्चन नंबर 8 पॉइंटिंग टू वुमन, म्हणजे अगेन हा ब्लड रिलेशन वरती क्वेश्चन आलेला आहे. ब्लड रिलेशन वरती हा क्वेश्चन आहे. ओके, तर ह्या क्वेश्चनचं उत्तर काय आपण जर चेक करायचं येते बघा. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे पॉइंटिंग टू वुमन इन अ फोटोग्राफ समीर हु इज अ मेल मेंबर. समीर हा मेल मेंबर आहे. त्याच्याबद्दल सांगले सेड शी इज द डॉटर. समीर काय म्हणतो बघा, शी इज द डॉटर म्हणजे जे काही XYZ पर्सन आहे, समजा ती एक्स पर्सन आहे म्हणतो मी, म्हणजे ही जी आहे शी इज द ही डॉटर आहे. शी इज द डॉटर ऑफ ओनली चाइल्ड ऑफ माय ग्रँडफादर. म्हणजे इथं समीर आहे म्हणतो मी. चला इथं समीर घेऊया. समीर बद्दल काय सांगाले, समीर म्हणतो की माझे जो ग्रँडफादर आहेत त्यांना एक चाइल्ड आहे आणि त्यांची ती मुलगी आहे. म्हणजे समजा समीरचा ग्रँडफादर इथं कोणतरी असेल, बरोबर आहे, आणि समीरची ग्रँडफादर ना ओनली चाइल्ड आहे. ओनली चाइल्ड म्हणजे काय, त्यांचे ते फादरच असते. ओनली चाइल्ड म्हणजे त्यांचे ते फादरच असते आणि त्यांना डॉटर आहे. मग त्यांना डॉटर आहे म्हणजे ही मुलगी असणार आहे. तर मला सांगा समीरच्या ग्रँड चाइल्डची जी ओनली चाइल्ड आहे त्यांची मुलगी म्हणजे समीरची काय झाली, सिबलिंग झाली ना, समीरची बहीण झाली. तर समीर तिला ब्रदर लागतो आणि ती मुलगी त्याला सिस्टर लागते. ब्रदर सिस्टर आहेत म्हणजे सिबलिंग आहेत ते. तर ह्या क्वेश्चन मध्ये मी आन्सर चेक केलं. पर्याय तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्ही जे काही मॉक टेस्ट दिलाय त्याच्यामध्ये पर्याय रॉंग आहे. फक्त आन्सर ऑप्शन शफल झालेत एवढंच. तर याचे जे पर्याय करेक्ट आला पाहिजे ते हे आला पाहिजे बघा. द वुमेन इन द फोटोग्राफ इज डॉटर ऑफ समीर फादर, हे तर नाही ना. द वुमेन इन फोटोग्राफ इज मदर ऑफ समीर. द वुमेन इन द फोटोग्राफ नीस म्हटलेलं आहे. द वुमेन इन द फोटोग्राफ इज आंट ऑफ समीर. तर सिस्टर आला पाहिजे. असा कुठला पर्याय आहे काय ते. तर द वुमेन इन द फोटोग्राफ इज आंट ऑफ समीर नाही होऊ शकत. द वुमेन इन द फोटोग्राफ इज नीस ऑफ समीर नाही होणार. द वुमेन इन फोटोग्राफ इज मदर ऑफ समीर नाही होणार. द वुमेन इन फोटोग्राफ इज डॉटर ऑफ समीर्स फादर. अच्छा, हा पर्याय करेक्ट आहे बघा. तर काय म्हणतात, द वुमेन इन फोटोग्राफ इज डॉटर ऑफ समीर्स फादर. म्हणजे जी फोटोग्राफ मध्ये जी महिला आहे म्हणजे ही डॉटर आहे कोणाची, समीरच्या फादरांची. तर समीरच्या फादरांची डॉटर आहे. तेच नक्कीच पर्याय नंबर इथं तुमचा 4था करेक्ट आहे. मला वाटतं ऑप्शन तुम्हाला काय दिलं, नीस असं काहीतरी दिलं. तर तो ऑप्शन फक्त क्लिअर करून घ्या. ऑप्शन फक्त खालीवर झाले ते केस देते. तर मी म्हणेन की ऑप्शन नंबर 4 तुमचा इथं करेक्ट आहे. डन. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता पुढे जाऊया. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन हा झाला क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन 9 मध्ये आपण जाणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय म्हटलेत बघा इथे. अगेन हा जो क्वेश्चन आहे हा काहीतरी कोडिंग वरती क्वेश्चन आहे. कोडिंग डिकोडिंग वरती म्हणजे अल्फाबेट्स वरती क्वेश्चन असतात. हे तुम्हाला माहित आहे, अल्फाबेट्स वरती क्वेश्चन येतात, राईट. तर अल्फाबेट वरती जो क्वेश्चन आलाय तो काय आला बघा. मोबाईल हा एक शब्द इन अ सर्टन कोड लँग्वेज मोबाईल असं म्हणता येते. मोबाईल हा जो शब्द आहे याला काहीतरी कोड दिले त्यांनी. काय कोड दिले सांगा. PR मोबाईल इज कोडेड ॲज PRELOH and silent is written as silent म्हणतात SILENT. silent is written as VLOH Q आणि W अशा पद्धतीने. तर सायलेंटला असं लिहिलेलं आहे. तर हाऊ विल पेंटिंग बी रिटन इन दॅट कोड लँग्वेज. तर पेंटिंगचा कोड तुम्हाला इथं सांगायचा. तर पेंटिंगचा कोड आपण इथं लिहितो बघा. चला पेंटिंगचा कोड जो आहे तो काय असेल आपण इथं बघूया. पण काय लॉजिक आहे आपण पहिला समजून घेऊया. हे बघा, एमचं रिलेशन P, ओचं रिलेशन R, Pचं रिलेशन E, आयचं रिलेशन L, Lचं रिलेशन O सोबत आणि Eचं रिलेशन H सोबत. जर अल्फाबेट नंबर जर तुम्हाला माहिती असतील तर डेफिनेटली तुम्ही उत्तर लगेच गेस करू शकता. नॉर्मली अल्फाबेटचे नंबर तुम्हाला पाठ असणं कधीही चांगलं आहे. म्हणजे जे अल्फाबेट आहेत, समजा मी तुम्हाला असं म्हटलं Pचा नंबर किती येतो, 16 येतो. उलटा विचार केला तर किती येतो, 11 येतो. जसं मी Kचा नंबर विचारला तर सरळ 11 येतो, उलटा विचारला तर 16 येतो, राईट. किंवा T फॉर टोटल 20 येतं सरळ, आणि जर तुम्ही रिव्हर्स काउंट केला तर 7 येतं. तर हे सगळे लेटरचे कोड तुम्हाला माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे, तर एक्झाम मध्ये काय होतं, मुलं मग ते ABCD सगळं लिहून घेतात आणि परत त्यांचे कोड मग लिहितात. याचा 1, याचा 1, 2 आणि उलटा ह्यांचा 1, 2, 3, 4 आणि त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. तसे एक्झाम मध्ये फार वेळ कमी असतो, राईट. तर स्पर्धा परीक्षेमध्ये सहसा बँक एक्झाम असेल, इन्शुरन्स एक्झाम असेल, रेल्वे एक्झाम असेल, कुठले एक्झाम असेल, तर एक्झामला तुम्हाला SS एक्झाम आहे कुठली आहे, तर ह्या एक्झाम्सना वेळ फार कमी आहे. तर ह्या केसमध्ये तुमची मेथड्स, तुमच्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग असल्या पाहिजे.
तुम्ही जर रायटिंगमध्ये वर्क करण्यामध्ये वेळ वाया घालवत असाल तर तुमचे अटेम्प्ट फार कमी होतील. तर ह्या केसमध्ये मी म्हणेन की अल्फाबेटचे कोड पाठ करायचा प्रयत्न करा. वाटलंच आपण त्याच्यावर एक व्हिडिओ आणूया कशा पद्धतीनं अल्फाबेट्स मेमराईज केले जातात. एक 5-10 मिनिटं जर तुम्ही स्मार्ट वर्क केला की ते परमनंटली लक्षात बसतात. एकदम सोपं आहे ते. आपण ते कव्हर करूया पुढं. आता इथे मी तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो. एमचा नंबर अल्फाबेटिकली 13 येतो. तर याचा नंबर जर 13 असेल तर याचा नंबर 16 आहे बघा. पीचा नंबर 16 येतो. तसं याचा नंबर ओचा 15 आहे. तसं याचा नंबर 18 आहे. तसं बीचा नंबर 2 आहे. तसं ईचा नंबर 5 आहे. तसं आयचा नंबर 9 येतो. तसं एलचा नंबर किती येतो सांगा 12. त्याच्यानंतर एलचा नंबर 12 येतो आणि ओचा नंबर 15 आहे आणि ईचा नंबर 5 आहे आणि एचचा नंबर 8 आहे. तुम्ही जर रिलेशन दाखवलं तर 13, 14, 15, 16 बरोबर आहे. 14, 15, 16 त्याच्यानंतर 15 आणि 18, 3 आणि 5, 9 आणि 12 म्हणजे प्रत्येक मध्ये 3 प्लस केलेत. किती प्लस केले सांगा 3. म्हणजे प्रत्येक लेटरमध्ये 3 प्लस करून पुढचा लेटर आला. मग त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचे. म्हणजे प्रत्येक मध्ये आपल्याला किती प्लस करायचं आहे 3 प्लस करायचं आहे. पुढचा शब्द पण तसाच आहे. ठीक आहे. तर हे लॉजिक इथं आहे. तर पीचा नंबर 16 अधिक 3 म्हणजे 19. 19 म्हणजे एस पाहिजे. ए अधिक 3 म्हणजे 4. 4 म्हणजे डी पाहिजे. आय म्हणजे 9. 9 अधिक 3 12 म्हणजे काय पाहिजे सांगा जे के एल पाहिजे. एल राईट. मी हे रफ करतो चला इथे बघा. इथे मी लिहितो. ओके बघा. अधिक 3 करायचं सगळ्यामध्ये. तर पीचा नंबर येणार तुमचा 16 अधिक 3 म्हणजे तुमचं यायला पाहिजे 19. 19 म्हणजे एस येतो एस. ए अधिक 3 1 अधिक 3 म्हणजे 4 म्हणजे डी. त्याच्यानंतर आय 9 अधिक 3 12 म्हणजे एल. एन 14 नंबर 14 अधिक 3 म्हणजे 17. 17 म्हणजे येतोय क्यू राईट. त्याच्यानंतर टी टी अधिक 3 म्हणजे डब्ल्यू. 20 अधिक 3 डब्ल्यू येत आहे. 9 अधिक 3 ओ यायला पाहिजे तुमचं बरोबर आहे. बरोबर ना सॉरी जे के एल यायला पाहिजे. एल म्हणजे आयचा नंबर आहे 9. एनचा नंबर येतो 14. 14 अधिक 3 अगेन किती यायला पाहिजे 17. 17 म्हणजे क्यू येतोय. आणि जी म्हणजे 7 अधिक 3 म्हणजे 10. 10 म्हणजे जे यायला पाहिजे. तर हे तुमचं उत्तर असं असायला पाहिजे. तर मला सांगा असा कुठला पर्याय आहे का एस डी एल क्यू. एस डी एल क्यू डब्ल्यू एल क्यू चे. तर नक्कीच हा पर्याय तुमचा करेक्ट आहे बघा. कुठला पर्याय पहिला. तर पहिला ऑप्शन इथला आपला करेक्ट आहे असं म्हणेन. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीनं सॉल्व्ह केला असेल अशा आशा आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 नंबर क्वेश्चनपर्यंत बघा. चला परत ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे बघा. एफ इज द ब्रदर ऑफ बी वगैरे म्हणाले. ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आला नातेसंबंध. तर असे क्वेश्चन सहसा येतात 2-3 क्वेश्चन तरी असतातच. एफ इज द ब्रदर ऑफ बी इथे मी लिहितोय. तर एफ हा ब्रदर आहे कोणाचा बीचा. सेम जनरेशन आहे. बी हॅज ओनली वन डॉटर. बी ला काहीतरी एक मुलगी आहे. बी हॅज ओनली वन डॉटर. तर बी ला एक मुलगी आहे. चला ओके वन डॉटर आहे त्याला त्या व्यक्तीला असं म्हणूया. बी इज द मदर ऑफ डी. तर बी ही मदर आहे बघा. कोणाची मदर आहे डी ची. आणि डी इज द सिस्टर ऑफ सी म्हणजे डी ही सिस्टर आहे. वन डॉटर म्हणजे ही फिमेलच आहे. आता मला डीला इथंच घ्यायला पाहिजे बरोबर आहे ना. कारण त्यांनी क्लिअरली काय म्हटलं बघा बी हॅज ओनली वन डॉटर. बीला एकच मुलगी आहे म्हणजे बाकीची मुलं असू शकतात. बी हॅज वन डॉटर आणि बी इज द मदर ऑफ डी म्हटले. आणि डी ही सिस्टर आहे कोणाची सी ची. आणि वन डॉटर आहे म्हणजे ही व्यक्ती मेलच पाहिजे. तो त्यांचा ब्रदरच पाहिजे कारण ही सिस्टर आहे. तर दुसरी मुलगी असू शकत नाही बीला बरोबर आहे. त्याच्या पुढे म्हटलेलं आहे डी इज द सिस्टर ऑफ सी. तर डी ही सिस्टर ऑफ सी आहे. ई इज द फादर ऑफ सी. ई फादर आहेत सी चे. तर ई फादर आहेत सी चे ऑफकोर्स आहेत. सॉरी ई फादर आहेत सी चे. एफ झालं. ई फादर आहेत सी चे म्हणजे इला इथं घ्या. हे डेफिनेटली फिमेल आहे तर हे मेल असले पाहिजे. तर हे हजबंड ऑफ सी. हे हजबंड ऑफ बी आहे तर हे फादर ऑफ सी झाले. आणि हे अगेन फादर ऑफ काय झाले डी झाले बरोबर आहे. त्याच्या पुढे काय म्हटलं सांगा. त्याच्या पुढे म्हटलेलं आहे सी इज मॅरिड टू जी. सी चं लग्न झालेलं आहे जी सोबत. तर ठीक आहे इतर अशा पद्धतीने करेक्ट. तर ही फिमेल असणार आहे कारण हे मेल आहेत. आणि पुढे म्हटलेलं आहे सी इज मॅरिड टू जी आणि ए इज द सन ऑफ सी. ए सन आहेत सी चे. तर ए सन आहेत हे बघा. ए सन आहे कुणाचा सीचा म्हणजे ए खाली पाहिजे. तर क्वेश्चन विचारत हाऊ इज ए रिलेटेड टू बी. तर ए चा बी शी काय संबंध मला सांगा. ए हा ग्रँडसन होणार ग्रँडसन कारण बी च्या मुलग्याचा मुलगा आहे तो. तर काय झालं पाहिजे सांगा ग्रँडसन. तर ए हा ग्रँडसन आहे कोणाचा बीचा. तर ग्रँडसन म्हणजे पर्याय नंबर पहिला करेक्ट आहे तुमचा इथे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर हा होता क्वेश्चन नंबर 10. तर आता पुढे जाऊया आपण. चला क्वेश्चन नंबर 10 नंतर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय म्हणतात विच लेटर क्लस्टर विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क ओके टू कम्प्लीट द गिवन सिरीज. तर ही सिरीज कम्प्लीट करण्यासाठी पुढे काय असायला पाहिजे असं विचार. मध्ये जे मिसिंग आहे इथं काय पाहिजे असं म्हटलं. तुम्ही जर ह्या क्वेश्चनचा अनालिसिस केला जर क्वेश्चन व्यवस्थित बघितला असाल तर इथे मी म्हणेन की क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी काय एकदम सोपं आहे बघा. कारण याच्यामध्ये हे बघा बी सी डी बी सी डी बी सी डी बी सी डी
म्हणजे पुढचे जे 3 लेटर आहेत ते सगळीकडे कॉमन आहेत, म्हणजे ऑप्शन मध्ये पण माझं तसंच पाहिजे. तर BCD इथे पण आहे, BCD इथे पण आहे, BCD इथे पण आहे आणि BCD इथे पण आहे. ठीक आहे, सगळेच ऑप्शन बरोबर दिसायला लागले, पण कुठलं तरी एकच उत्तर करेक्ट येणार. आता मग पहिल्या लेटरचा हा सगळा गेम आहे. तर पहिल्या लेटरचा गेम, तर हे बघा, ए इथं आहे, इथं ई आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे, काय मला माहित नाही मध्ये, आणि पुढं ओ आहे आणि यू आहे. तर हे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये वोवेल्स आहेत. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये सगळे वोवेल्स आहेत बघा. तर मला सांगा वोवेल कुठले कुठले असतात? ए, ई, आय, ओ आणि यू. तर हे 5 वोवेल आहेत तुमच्याकडे, ए, ई, आय, ओ आणि यू. तर ह्या वोवेल मध्ये जर विचार केला तर पहिला ए आहे, पुढं ई आहे, तर इथं ओ पाहिजे, म्हणजे ओ आणि BCD असं यायला पाहिजे. ए, ई, आय, नाही सॉरी काय चुकलं माझं, हा इथं ओ दिलेलं आहे ऑलरेडी, मिसिंग इथं आय आला पाहिजे, ए, ई, आय आला पाहिजे, ए, ई, आय, ओ, यू असं पाहिजे. तर IBCD हे उत्तर आलं पाहिजे. तर IBCD म्हणजे हे करेक्ट आहे बघा, IBCD म्हणजे पर्याय नंबर कुठला करेक्ट आहे तुमचा? सी करेक्ट आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, तर एकदम सिंपल क्वेश्चन होता असं म्हणे. पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. क्वेश्चन नंबर 11 झालेला आहे. 12 बघा काय म्हणतात. Arrange the given word in the sequence in which they occur in the dictionary order. त्या डिक्शनरी ऑर्डर नुसार यांना अरेंज करा. सिंपल भाषेत एकदम सोपा क्वेश्चन आहे. डिक्शनरी ऑर्डर नुसार ह्या शब्दांना अरेंज करा म्हणतात. मला सांगा मग डिक्शनरी ऑर्डर नुसार पहिला यस येतो का टीव्ही? तो यस येतो. मग हे दोनदा यस आलंय, मग SW पहिले आला पाहिजे का SY पहिले आला पाहिजे? SW पहिले आला पाहिजे, मग SY येऊ शकते. आता मी ह्या तिघांच्या मध्ये कोण कोण पहिला येणार सांगा? हा पहिला शब्द आहे ना, हा दुसरा शब्द असणार, बरोबर आहे. मग त्याच्या पुढे TAB, TAC आणि TSA. TAB पहिला आला पाहिजे, टेबल हा शब्द येणार पहिल्यांदा, म्हणजे हा तिसरा शब्द. TAB, TAC, TSA. आता TAC, TSC दोनदा आले, मग त्याच्या पुढचा घ्या TAT, T पण पुढे आहे कॉमन दोघांच्या मध्ये, L आहे आणि F आहे बघा. तर मला सांगा TSAT, TSAT सोडला तर L आणि F मध्ये पहिला F येतो, पहिला कोण येतो? F येतो, आणि F नंतर L येतो. ठीक आहे, म्हणजे पहिला हा शब्द आला पाहिजे कुठला? टॅक्टफुल. टॅक्टफुल. आणि मग शेवटी शब्द असला पाहिजे टॅक्टलेस. टॅक्टलेस म्हणजे याचा आता तिसरा शब्द घेतल्यानंतर सॉलन हा जो शब्द आहे हा दुसरा शब्द आहे. त्याच्यानंतर सोलन हा शब्द दुसरा आहे, पहिला जो आहे तो काहीतरी सिंपती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टेबल हा तिसरा शब्द आहे, त्याच्या पुढे आला पाहिजे टॅक्टफुल म्हणजे हा पाचवा, आणि त्याच्या पुढे हा आला पाहिजे. डिक्शनरी ऑर्डर नुसार म्हणजे 2, 1, 3 असा सिक्वेन्स पाहिजे. 2, 1, 3 म्हणजे हा सिक्वेन्स करेक्ट आहे बघा, 5 आणि 4. 2, 1, 3, 5 आणि 4 तिथं पर्याय मी लिहिले. तर हा तुमचा चौथा ऑप्शनचा करेक्ट आहे. 2, 1, 3, 5 आणि 4. लक्षात आले? चला, तर हा अशा पद्धतीने क्वेश्चन होता. डिक्शनरी ऑर्डर नुसार आपल्याला शब्द अरेंज करायचे होते. एकदम सोपं आहे, राईट, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. तर हा झाला क्वेश्चन नंबर 12. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत क्वेश्चन नंबर 13 मध्ये. चला, क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय म्हणाले बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द ऑड लेटर और लेटर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. तर याच्यामध्ये ऑड कोण आहे सांगा म्हणाले. याच्यामध्ये ऑड कोण आहे हे आम्हाला सांगायचं आहे. तर ठीक आहे, हे कसं ओळखायचं? तर काय त्यांच्यामध्ये डिस्टन्स ठेवून त्यांना घेतलेत बघावं लागेल मला इथे. तर मला सांगा CD, FI चे मी नंबर घेतो, नंबर वाईज बघणं सोपं जाते कधी पण. तर C चा नंबर 3 येतोय, D चा किती येतोय 4, F चा किती येतो सांगा 6, आणि I चा 9 नंबर येतो अल्फाबेटिकली. तसं इथे विचार केला, इथं दोघांच्या मध्ये 1 चा फरक आहे, इथं 2 चा फरक आहे, आणि इथे 3 चा फरक आहे बघा. चला इथं चेक करूया. H चा नंबर 8 येतोय, I चा नंबर 9 येतो, K चा नंबर 11 येतो, आणि N चा नंबर 14 येतोय. तर इथं पण 1 चा फरक आहे, इथे 2 चा फरक आहे, आणि इथं 3 चा फरक आहे. दोघांच्या मध्ये मला सिमिलॅरिटी दिसायला लागली, ऑड शोधायचा आहे. आता इथं जाऊया मग तिसऱ्या ऑप्शन मध्ये. J चा नंबर 10, K चा नंबर 11. ओके, त्याच्यानंतर पुढे विचार केला तर M चा जो नंबर आहे तो 13 येतो, आणि P चा नंबर जो आहे तो 16 येतो. इथं 1 चा डिफरन्स, इथं 2 चा डिफरन्स, आणि इथे 3 चा डिफरन्स, म्हणजे कन्फर्म माझं उत्तर हेच यायला पाहिजे. ओके, कारण तिघांच्या मध्ये सेम लॉजिक आहे. तरी पण आपण चेक करूया चला, कारण शेवटचा ऑप्शन राहिलाय. तर L चा नंबर 12 येतो, M चा नंबर 13 येतो, त्याच्यानंतर P चा नंबर 16 येतो, आणि S चा नंबर 19 येतो. सांगा 12 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? 1 चा फरक आहे. 13 आणि 16 मध्ये 3 चा डिफरन्स दिसतोय, तर हे चुकीचं आहे. कारण 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3 असा डिफरन्स यायला लागला. म्हणजे पर्याय नंबर माझा कुठला असला पाहिजे? LMPS, चौथा पर्याय. ओके, हा तुमचा ऑप्शन इथं करेक्ट असेल. ठीक आहे, बघा सगळा हा नंबर गेम आहे, म्हणजे अल्फाबेट्स तुम्हाला माहिती असेल तर आणखी फास्ट तुमची उत्तरे येऊ शकतात. क्लिअर? चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. तर हा झाला क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 14 बघूया मग. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय म्हणलं बघा. 4 letter cluster have been given out of which 3 are alike in some manner, which one is different. ह्यातलं कुठलं डिफरंट आहे सांगा मला. चूज द ऑड वन. ऑड कोण आहे? सेम जसं आता क्वेश्चन झालं. ठीक आहे, तर अगेन मी ह्यांना नंबर वाईज आहे, तर नंबर वाईज सॉल्व्ह करायचं म्हटलं तर याचा नंबर 3 आहे, याचा नंबर 7, याचा नंबर 20, आणि याचा नंबर 5 आहे. करेक्ट?
तसं याचा नंबर 6 येतो, याचा नंबर 20 येतोय टीचा, डब्ल्यूचा नंबर 23 येतो आणि आरचा नंबर 18 येतो. मी सगळ्यांचे नंबर लिहून घेतो पहिला. त्याच्यानंतर इथे विचार केला तर केचा नंबर 11, सीचा नंबर 3, बीचा नंबर 2 आणि एचा नंबर 1, पीचा नंबर येतो 16, आरचा नंबर येतो 18, ईचा नंबर येतो 5 आणि क्यूचा नंबर येतो 17. त्याच्यामध्ये ऑड कोण आहे सांगा मग, काय लॉजिक चालू आहे ते मला सांगा. 3 आणि 2, 3 आणि 7 मध्ये किती फरक आहे? 4चा फरक आहे. करेक्ट आहे. 3 आणि मला याच्यामध्ये दिसतो फरक डन. 3 आणि 7 मध्ये आता जसं आपण सॉल्व्ह केलं त्यापर्यंत ट्राय करूया. तर 3 आणि 7 मध्ये 4चा फरक आहे, पण इथं डिफरन्स जास्त दिसायला. 20 मधून 7 गेलं तर 13 यायला पाहिजे. इथं मला 13चा फरक दिसत नाही, म्हणजे हे लॉजिक असू शकत नाही. तर दुसरं काय लॉजिक असू शकतं मग? अल्टरनेट बघूया चला. तर मला सांगा 20 आणि 3 मध्ये 17चा फरक आहे. 3 अधिक 20 म्हणजे 17, 3 अधिक 17 म्हणजे 20. तसं मला सांगा 6 अधिक 17, 6 अधिक 17 म्हणजे किती सांगा? 23. हे पण बरोबर आहे. 6 अधिक 17 म्हणजे 23. बरोबर ना? 17 आणि 6 प्लस काय तर 23 येते. तसं मला सांगा 11 अधिक 17, 11 अधिक 17 म्हणजे 2. हे पण बरोबर आहे. तुम्ही मला असं 2 कसं काय? कारण 26 लेटर झाले की पुढे जायला पाहिजे मला. मला सांगा 11 अधिक किती म्हणजे तुम्ही 26 पर्यंत जाताय. तर 11 अधिक मी जर का समजा 15 केले तर मला किती गावतात? 26. 26 झाल्यानंतर पुढे ए आणि बी, तर 15 काउंट झाले टोटल. 16 आणि 17 म्हणजे बी. म्हणजे 11 अधिक 2 म्हणजे अल्फाबेटिकली बी यायला पाहिजे. तर हे पण बरोबर आहे. इथे पण अधिक 17 आहे. मग इथं अधिक 17 आहे का सांगा? 16 अधिक 17 म्हणजे 5 येते का? 16 अधिक 10 केला तर 26 येते. ओके. आणि अधिक मला पुढे किती करायला पाहिजे? 7 करायला पाहिजे, म्हणजे एफ यायला पाहिजे. म्हणजे इथं 6 यायला पाहिजे होतं. एफचा नंबर किती होतोय? 6 येतो. इथं ई ठेवले ते, म्हणजे हे चुकीचं आहे. हे अधिक 17 केलं की इथं यायला पाहिजे होतं 7, तर हे चुकीचं आहे. म्हणजे माझा हा ऑड आहे. म्हणजे पर्याय नंबर कुठला आहे सांगा? इथे चौथा करेक्ट आहे तुमचा इथे. तर ऑप्शन नंबर 4 करेक्ट. कारण पहिल्या 3 मध्ये सिमिलॅरिटी मला काय होते. तर बाकीच्या गोष्टी प्रिपेअर करायची गरजच नाही, कारण पटकन तुमचा इथं वेळ वाचतो. तर तुम्ही बघू शकता ह्या तिघांच्या मध्ये जी गोष्ट कॉमन आहे ती इथं नाही आहे. म्हणजे पर्याय नंबर जो वेगळा आहे तो आहे पी, आर, ई आणि क्यू. चौथा पर्याय तुमचा इथं करेक्ट आहे असं म्हणेन मी. ओके. तर पुढे जाऊया मग. तर हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 नाही, सॉरी, क्वेश्चन नंबर 14 झाला ना आपला. आता क्वेश्चन नंबर 15 घेऊया चला. क्वेश्चन 15 मध्ये काय म्हटलंय बघा. अगेन कोडिंग वरती क्वेश्चन आहे. इन अ सर्टन कोड लँग्वेज मोटार इज रिटन असं म्हटलेलं आहे, म्हणजे कोडेड भाषा आहे. तर तुम्हाला अल्फाबेट्स वरतीच बघा, अल्फाबेट वरतीच मेजर क्वेश्चन येतात. कुठली एक्झाम, बँक असेल किंवा तुमची स्टाफ सिलेक्शन असेल किंवा रेल्वे एक्झाम असतील, तर नॉर्मली अल्फाबेट्स मध्ये बरेच क्वेश्चन येतात. जसे की चायनीज कोडिंगचा भाग असतो. ओके. सहसा इथं आलेलं नाही ते, पण हा पण एक चायनीज कोडिंगचाच भाग आहे. कोडेड पॅटर्न मध्ये वर्ड्स असतात, तर त्याला तुम्हाला डिकोड करायचं असतं. ओके. तर मी म्हणेन की ते ह्या क्वेश्चनचं उत्तर काय बघायचं चला अगेन. इन अ सर्टन कोड लँग्वेज मोटार. ठीक आहे. मोटारचा कोड त्यांनी दिलाय बघा. मोटारचा जो कोड आहे, मोटार MOTOR, मोटारचा कोड आहे ORX T आणि X असा आहे बघा इथे. तर एक काम करतो, काय लॉजिक येतं बघूया चला. ओके. एम नंतर काय तो सांगा. एम नंतर O म्हणजे इथं +1 केलेत. एम नंतर N आणि O म्हणजे +2 केलेत. N आणि O नंतर PQR, MNOPQR इथं +3 आहे बघा. बरोबर आहे. O नंतर 15 आणि 3, 18 मध्ये 3चा फरक आहे. इथं जर विचार केला तर 20 आणि 24चा नंबर, टीचा नंबर 20 येतोय आणि एक्सचा नंबर 24 येतोय. म्हणजे इथं +4 केलेत. मग इथं +5 केले असतील आणि इथं +6 केले असतील. +2, +3, +4, +5 आणि +6. म्हटलं चेक करा. O मध्ये 5 प्लस केला की टी येते. याचा नंबर 15 येतो, याचा 20 येतोय आणि याचा नंबर 18 येतो. 18 अधिक 6 म्हणजे 24 आला पाहिजे. एक्स दिलेत. म्हणजे अधिक 2, अधिक 3, अधिक 4, अधिक 5 असं वाढवत चालेल. असं आहे. ठीक आहे. त्यानुसार आपल्याला करायचं आहे. कुठला कोड सांगायचा सांगा. GUARD याचा कोड मला सांगायचा आहे. GUARD. तर G मध्ये +2 केला की काय येतो. तर Gचा नंबर 7 येतो. 7 अधिक 2 9. 9 म्हणजे I याला पाहिजे. आता याच्यामध्ये +3 करा. मग U मध्ये +3, 21 अधिक 3 24, 24 म्हणजे X येते. A मध्ये +3 म्हणजे 4, 4 म्हणजे D यायला पाहिजे. R मध्ये +3, 18 अधिक 3 21, 21 म्हणजे U यायला पाहिजे. आणि D मध्ये +3, 4 अधिक 3 7 म्हणजे G यायला पाहिजे. तर असा माझा पर्याय असायला पाहिजे. तर कुठला पर्याय सांगा. IXD असा कुठला पर्याय दिसत नाहीये. +3, अच्छा सॉरी, काय चुकलं माझं इथे. +2, +3, +4, +5 असं पाहिजे ना. +2 बरोबर आहे I, +3X हे पण बरोबर आहे. +4 पाहिजे. +4 पाहिजे A मध्ये. +4 केला की E यायला पाहिजे. 4 अधिक 1 5. ओके. त्याच्यानंतर +6 पाहिजे. मग R मध्ये +6 केला की तुमची 24 यायला पाहिजे. 24 म्हणजे X,
बरोबर आहे ना, कारण इथं मी किती प्लस केलं, 1 मिनिट, इथं 2 प्लस केलं सुरुवातीला, इथं 3 प्लस केलं, इथं 4 प्लस केलं, तर इथे मला 5 प्लस करायला पाहिजे. बरोबर, आर मध्ये 5 प्लस, तर 18 अधिक 5 म्हणजे 23, 23 म्हणजे डब्ल्यू यायला पाहिजे, तर हे डब्ल्यू यायला पाहिजे इथे. आणि डी मध्ये 6 प्लस करावं लागेल, म्हणजे 4 अधिक 6 10, 10 म्हणजे जे येतो, जे, म्हणजे माझं उत्तर पाहिजे आय एक्स ई डब्ल्यू जे. बरोबर आहे, आय एक्स ई डब्ल्यू जे, आय एक्स ई डब्ल्यू जे, बरोबर आहे बघा. तर पर्याय नंबर तुमचा हा करेक्ट आहे. कुठला? चौथा. राईट, तर हा तुमचा ऑप्शन इथं करेक्ट आहे. तर लॉजिक इथं जे चालू होतं ते कसं चालू होतं, +2 +3 +4 +5 ह्या पद्धतीने हे लॉजिक इथं झालं आहे. क्लिअर, तर हे तुमचं क्लिअर झालं असेल. हा होता क्वेश्चन नंबर 15. आता जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनवरती, क्वेश्चन नंबर 16. 16 मध्ये काय म्हणलं बघा, फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म युझिंग द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक त्यांनी शब्द दिलाय, एक शब्द दिलाय, ओके, हा शब्द आहे, तर ह्या शब्दापासून ह्यातला कुठला शब्द बनणार नाही असं सांगा म्हणाले. तर यातला कुठला शब्द बनणार नाही बघूया. RIPE इथं आहे का सांगा, RIPE अवेलेबल आहे, तर हा शब्द बनतोय. RUDE आहे का, RUDE हे पण आहे. JURY आहे का सांगा, JU आहे, RY नाही आहे बघा, तर हा नाही बनणार, तर हे माझा पर्याय असणार आहे, कारण वाय दिलंच नाही त्याच्यामध्ये. तर ह्या दिलेल्या शब्दापासून ह्यातला कुठला शब्द बनणार नाही असं सांगाले. तर ऑप्शन नंबर 3 नाही बनणार, कारण जे पण आहे, यू पण आहे, आर पण आहे, पण याच्यामध्ये मला सांगा वाय दिलेत का नाही, म्हणजे हा शब्द नाही बनणार. RUN आहे का, आर आहे, UY एन आहे, याच्यामध्ये हा बनणार, म्हणजे पर्याय नंबर माझा इथं 3 करेक्ट आहे, हा शब्द नाही बनणार. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट आहे, आपला उत्तरचा आन्सर आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर तुमचा 16. 17 मध्ये जाऊया. चला, क्वेश्चन 17 मध्ये काय म्हणाले बघा. क्वेश्चन 17 मध्ये म्हणाले इफ पी प्लस क्यू, अगेन हा आलाय क्वेश्चन तुमचा कशाचा, ब्लड रिलेशनचा, कोडेड ब्लड रिलेशन आहे. तर डायरेक्टली बघूया. चला, प्लस म्हणजे याचा अर्थ ब्रदर, म्हणजे कुठल्याही दोन व्यक्तींच्या मध्ये प्लस असेल तर त्याचा अर्थ ते काय सांगायला लागले, ब्रदर, याचा अर्थ असा होतो बघा. त्याला मी डायरेक्टली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन इथे. तर पी प्लस क्यू म्हणजे याचा अर्थ पी इज ब्रदर ऑफ क्यू, म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे ब्रदर आहे. इनटू किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन काही म्हणा त्याला, फादर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची फादर, मायनस असेल तर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मदर आहे. तर असे क्वेश्चन आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग वुड बी, तर ह्यातलं कुठलं करेक्ट आहे सांगा. म्हणतात व्ही इज सन ऑफ डब्ल्यू पाहिजे, तर व्ही सन पाहिजे डब्ल्यूचा, म्हणजे व्ही कंपल्सरी मला मेल गावला पाहिजे आणि तू सन पाहिजे डब्ल्यूचा. तर व्ही मेल पाहिजे, म्हणजे व्हीच्या पुढे प्लस साइन आहे, तर प्लसला काय म्हटले मग तुम्ही, ब्रदर, म्हणजे इथं मेल आहे. मला व्हीच्या पुढे सांगा मायनस आर, मायनस आर तर मदर, हा ऑप्शन येऊ शकत नाही. तर मी पहिलाच ऑप्शन चेक करतो. चला, पहिला बरोबर आहे का बघूया, मग पुढे जाऊया. इव्हन ह्याला तुम्ही जनरेशन गॅपने पण सॉल्व्ह करू शकता, पण मी ह्याला ते रेग्युलरली सॉल्व्ह करेन, कारण त्याची एक मोठी स्टोरी आहे, ते तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. ठीक आहे, म्हटलं जनरेशन गॅप कसं सॉल्व्ह करायचं ते मी सांगेन असतो, पण याला मी पहिला डिटेलनं तुम्हाला करून दाखवतो. तर बघा, डब्ल्यूच्या पुढे इंटू आहे, इंटूचा अर्थ आहे फादर, म्हणजे डब्ल्यू हे जे आहेत हे फादर आहेत. कोणाचे फादर आहेत सांगा, व्हीचे, आणि व्हीच्या पुढे प्लस आहे, तर प्लसचा अर्थ आहे ब्रदर, म्हणजे हा आहे ब्रदर. कुणाचा ब्रदर आहे सांगा, हा एक्सचा, एक्सचा ब्रदर आहे. तर मला सांगा ह्या इक्वेशन मध्ये मग व्ही हा मुलगा होतो का डब्ल्यूचा, तर व्ही हा मुलगा होतो. कुणाचा, डब्ल्यूचा, म्हणजे फादर हे ज्या तिकडे इकडून तेव्हा +1 आहे, तर इकडून जाते तेवढे -1 होतोय, म्हणजे सन जो आहे तो -1 जनरेशन मध्ये आहे आणि फादर जो आहे तो +1 जनरेशन मध्ये. मी डायरेक्टलीचं उत्तर असंही म्हटलं असतं, हे पहिलं बरोबर आहे. तर ह्याला कोडेड पॅटर्न मध्ये सॉल्व्ह करणं असं म्हणतात. त्यासाठी तुम्हाला जनरेशनचे नंबर माहिती पाहिजे आणि त्याला अप्लाय करता आला पाहिजे, किंवा तुम्ही ह्या फॅमिली ट्री नुसार तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता ह्यातलं काय बरोबर आहे. ओके, क्लिअर आहे. तर हे तुमच्या लक्षात आले असं म्हणूया आपण. तर पुढचा क्वेश्चन घ्या तुम्ही. चला, तर हा झाला क्वेश्चन नंबर आपला 17. तर पहिलाच पर्याय तुमच्या इथे करेक्ट आहे. नाव पुढच्या क्वेश्चन मध्ये जाऊया, क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 पण अगेन कोडेड पॅटर्न वरतीच आहे बघा, कोडेड पॅटर्न वरती आहे. तर चला चेक करूया मग याचं उत्तर कसं असलं पाहिजे. तर ते काय म्हणतात बघा इथं, P minus K into Y minus J %S plus R, then which of the following statement is not correct. तर यातलं कुठलं करेक्ट नाही सांगा म्हणतात, म्हणजे कदाचित 3 करेक्ट असेल, एक कुठलं तरी वेगळं असेल, रॉंग असेल, ते शोधायचं आपल्याला. मग त्यासाठी आपण इथं फॅमिली ट्री ड्रॉ करूया. चला, P मायनस म्हणजे पीच्या पुढे मला सांगा मायनस आहे ना, मायनसचा अर्थ काय त्यांनी सांगितले सांगा, ब्रदर, म्हणजे याचा अर्थ हा ब्रदर आहे, पी ब्रदर आहे कोणाचा, केचा. केच्या पुढे काय म्हणतात, इंटू, इंटूचा अर्थ आहे ते फादर, म्हणजे याचा अर्थ हा जो आहे तो फादर आहे. कोणाचा फादर आहे हा, केच्या पुढे काय दिले सांगायचे, वाय, म्हणजे हा वायचा फादर आहे. तर वायला खाली घेऊया. त्याच्या पुढे म्हणतात वाय नंतर मायनस, मायनसचा अर्थ बनतोय ब्रदर, म्हणजे हा जो आहे वाय हा ब्रदर आहे, वाय जो आहे तो ब्रदर आहे. कुणाचा ब्रदर आहे हा, जेचा. आता जेच्या पुढे काय दिले सांगायचे, पर्सेंटेज, पर्सेंटेजचा अर्थ आहे डॉटर, म्हणजे जे जी आहे ही डॉटर आहे, जे डॉटर आहे. कुणाची डॉटर आहे सांगा, ती एसची, असं म्हटले पुढे. आणि एसच्या पुढे प्लस आहे, प्लसचा अर्थ बनतो मदर, म्हणजे एस जी आहे ती मदर आहे. कोणाची मदर आहे, अगेन आर्च, म्हणजे इथं आरला घ्या, राईट.
म्हणजे हे सिबलिंग आहेत सगळे, हे त्यांनी ब्रदर सिस्टर वगैरे असं दिलेलं आहे आणि हे दोघं हजबंड वाईफ असतील इथे, करेक्ट. कारण के जर यांचे फादर असेल तर यांच्या मदर आहेत, म्हणजे हे दोघं हजबंड वाईफ झाले, राईट. आणि हा यांचा भाऊ आहे म्हणजे हा अंकल झाला, पॅटर्नल यांचा. तर पहिलं ऑप्शन आहे के इज हजबंड ऑफ एस. तर के हजबंड आहेत का यसचे? आहेत, तर हे बरोबर आहे. वाय इज द सन ऑफ एस. मला सांगा वाय सन आहे का यसचा? आहे, हे पण बरोबर आहे. वाय सन आहे यसचा. जे इज डॉटर ऑफ पी. जे ही डॉटर आहे का पीची? नाही, चुकीचं आहे. जे ही नीस आहे, कुणाची? पीची, म्हणजे हे चुकीचं आहे बघा. आणि चौथा मी वाचतो, पी इज पॅटर्नल अंकल ऑफ आर. तर पी ही व्यक्ती पॅटर्नल अंकल आहे का? आरची तर आहे, कारण आरच्या पप्पांचे भाऊ आहेत ते. पॅटर्नल म्हणजे पप्पांच्या साईडचं रिलेशन असतात, म्हणजे काका आहेत ते, पॅटर्नल अंकल आहेत, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं जे वेगळं आहे, चुकीचं जे आहे ते हे आहे. ऑप्शन नंबर आपला करेक्ट आहे तो तिसरा ह्यातला. ओके, जे इज डॉटर ऑफ फी. तर हा तुमचा थर्ड ऑप्शन ह्यातला करेक्ट आहे. जे काय एबीसी नुसार सी ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, तर हे तुमचे क्लिअर झालं असेल. तर हा होता क्वेश्चन नंबर 18. आता पुढे जाणार होता आपण. हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल तर क्वेश्चन नंबर आपण बघूया पुढचा 19. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन 19 मध्ये काय म्हणालेत बघा. क्वेश्चन 19 मध्ये विजिबल आहे कमी आहे. येस, 6 person PQRS TU live on different floors of a 6th floor building. The bottommost floor is number 1 and the topmost floor is number 6. म्हणजे बिल्डिंग बेस्ड हा क्वेश्चन आहे, अनालिटिकल पझल आहे. आपल्याला ते पझल सॉल्व्ह करायचं आहे. तर ठीक आहे, मी 6 मजली बिल्डिंग दाखवतो इथे बघा. 6 मजली बिल्डिंग. तर ठीक आहे, तर बिल्डिंगचे नंबर टाकूया. 6 मजली बिल्डिंग आहे बघा. 3, 4, 5 आणि 6. 1, 2, 3, 4, 5 आणि हे काय आहे 6. तर ह्यानुसार पहिला पॉईंट काय म्हणतात बघा, ते पी लिव्हज ऑन थर्ड फ्लोर. पी लिव्हज ऑन थर्ड फ्लोर. पी तर कन्फर्म आहे, पी लिव्हज ऑन थर्ड फ्लोर. पुढे म्हटलेलं आहे 1 person लिव्हज बिटवीन पी अँड क्यू. तर पी आणि क्यू मध्ये किती आहेत म्हणतात, ते 1 आहेत म्हणतात. मला सांगा पी आणि क्यू मध्ये 1 असेल तर 2 पॉसिबिलिटी बनतात. इथं 2 पॉसिबिलिटी बनतात. काय कारण काय बघा, पी इथं असेल तर क्यू इथं पण असू शकतो, किंवा आता पी इथं असेल तर मला सांगा 1 सोडून क्यू इथं पण असू शकतो. तर मी 2 कॉलम करतो. हा कॉलम करेक्ट आहे का हा कॉलम करेक्ट आहे माहित नाही. तर ही पहिली पॉसिबिलिटी आहे आणि ही तुमची दुसरी पॉसिबिलिटी आहे. करेक्ट आहे का? पुढे जाऊया. पुढचा पॉईंट आहे 1 person लिव्हज बिटवीन पी अँड क्यू मांडलेला आहे. एस लिव्हज 3 floor above आर. एस लिव्हज 3 floor above आर. आता हा पॉईंट बऱ्याच जणांना समजत नाही. 3 floor above आर म्हणजे बरेच जण काय करतात, 3 सोडून आरला मांडतात. तर हे चुकीचं आहे. तर कसं आहे बघा, एस लिव्हज 3 floor above आर म्हणजे आर जिथं असेल तर आरच्या अबव म्हणजे मला वर तर जायचं आहे नक्की. तर हा पहिला फ्लोर, हा दुसरा फ्लोर आणि ह्या तिसऱ्या फ्लोरला पाहिजे कोण, एस. म्हणजे एस जो आहे हा 3 floor above आहे कुणाच्या, आरच्या. हे बघा, पहिला, दुसरा आणि तिसरा. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो आर आणि एस मध्ये 2 पाहिजेत. लक्षात घ्या, ज्यावेळेला बिटवीन म्हणतात त्यावेळेला क्लिअरली तो नंबर दोघांच्या मध्ये तेवढा असला पाहिजे. पण जेव्हा अभव म्हणतात तेव्हा लक्षात ठेवा 3 floor अभव म्हणजे याचा अर्थ दोघांच्या मध्ये 2 पाहिजेत. पण लक्षात आलंय का, हा पहिला फ्लोर अभव झाला, हा दुसरा फ्लोर अभव झाला आणि हा तिसरा फ्लोर. म्हणजे आर आणि एस मध्ये 2 पाहिजेत. आरच्या वर 2 सोडून एसला मध्ये घ्यावं लागेल. तर आरच्या वर 2 सोडून एसला कुठे घेऊ शकतो मी? मला सांगा, आरला मी हिथं मांडलं 2 सोडून, एसला जागाच नाही. आरला हिथं मांडला तर चालतंय बघा. आरला जर मी हिथे मांडलो तर 2 सोडून इथे मी काय म्हणू शकतो, एस म्हणू शकतो. इथं विचार करा, आरला हिथं मांडला तर 2 सोडून इथं तुम्ही एसला मांडू शकताय. आरला हिथं मांडला तर 2 सोडून इथे एसला नाही मांडतायत. आरला हिथं मांडलं तर 2 सोडून एसला जागाच नाही. म्हणजे अगेन क्लिअर आहे, इथं मला आर ठेवायला पाहिजे आणि आरला इथं घेतले की 2 सोडून इथं एस ला घ्यायला पाहिजे. करेक्ट आहे. दोन्ही पॉसिबिलिटी मला अजून तरी बरोबर दिसाले. यातलं कुठलं चुकीचं आहे अजूनही माहित नाही. तर पुढे जायला पाहिजे. क्वेश्चन काय सांगते बघूया. तर पुढे काय म्हणतात बघा अजून, एस लिव्हज 3 floor above आर. आर डझंट लिव्ह ऑन फर्स्ट फ्लोर. आर हा पहिल्या फ्लोरला नाहीये. तर मला सांगा, आर हा पहिल्या फ्लोरला नाही तर हा कॉलम माझा चुकीचा आहे. हा कॉलम माझा काय सांगा, चुकीचा आहे. तर हे बरोबर आहे पहिला कॉलम. तर ह्याला फॉलो करूया. टेन्शन कशाला घ्यायचं. बरीच मुलं काय करतात एक्झाम मध्ये, एकच पॉसिबिलिटी मांडतात आणि सॉल्व्ह करतात. ठीक आहे, गुड, काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा लास्टला जाऊन तुमचं रॉंग आलं तर परत तुम्हाला ते व्यवस्थित सुरुवातीपासून चेक करत असायला पाहिजे कोण कुठं आहे, कसं काय काय. तर ते जंबल होतं. त्यामुळे कधी लक्षात ठेवा, डोक्याला टेन्शन नाही द्यायचं, जास्त विचार नाही करत बसायचं. बेटर आहे की तुम्ही त्याला सगळ्या गोष्टी मांडा. इथं पण पॉसिबल आहे, इथं पण पॉसिबल आहे, पटपट मांडायचं आणि ऑटोमॅटिकली लास्टला लक्षात येतं की ही पॉसिबिलिटी रॉंग आहे. तर त्यानुसार आपल्याला उत्तर लगेच कळतंय. ठीक आहे, आता पुढे जाऊया. मग इथंपर्यंत लक्षात आलं. तर आर डझंट लिव्ह ऑन फर्स्ट फ्लोर हे झाले. हे दोघं राहिलेत कोण आता अजून, तर 2 जे राहिलेत ते कोण, व्हॉट एव्हर, मला नाव माहित नाही त्यांची, पण ठीक आहे. आता क्वेश्चन काय विचारलं की हाऊ मेनी पर्सन लिव्ह बिटवीन टी अँड यू. तर टी आणि यू मध्ये किती जण राहतात असं सांगा म्हटले. बघा, मी परत एकदा चेक करतो आपण सगळ्या गोष्टी मांडलेल्या बरोबर आहेत का, व्हेरीफाय करूया. मी परत एकदा क्वेश्चन रीड करतो. आता पी लिव्हज ऑन थर्ड फ्लोर. थर्ड फ्लोरला पी आहे. त्याच्या पुढे काय म्हणतात, 1 person लिव्ह बिटवीन पी अँड क्यू. तर पी आणि क्यू मध्ये एक व्यक्ती आहे. तर हे पण बरोबर आहे, पी आणि क्यू मध्ये एक आहे.
एस लिव्स 3 फ्लोर अबव आर. एस लिव्स 3 फ्लोर अबव, आय थिंक मी हे चुकीचं मांडलंय, एक्सट्रीम सॉरी. एस लिव्स 3 फ्लोर अबव आर म्हणजे मला 2 सोडून मांडायला पाहिजे ना, इथे मी 3 सोडलं, तर मे बी हे माझ्या इथं रायटिंग मिस्टेक मध्ये केलेलं आहे. तर ह्या क्वेश्चनला मी पुन्हा एकदा सॉल्व्ह करतो, परत एकदा मांडा. चला, मे बी तर माझी रायटिंग मिस्टेक झाली, तर याला मी परत एकदा घेतो. रायटिंग मिस्टेक झालेलं आहे बोलता बोलता, सो आपण हिला परत एकदा मांडूया, काय अडचण आहे. ओके, 1 2 3 4 5 आणि किती मजले? 6 मजले. तर पी तर इथं फिक्स आहे, करेक्ट. तर पीला जर आपण इथे घेतलो तर एक सोडून इथे क्यूला घेऊया. इथे क्यूला घेतलं समजा, तर क्यूला आपण जर इथे घेतल्यानंतर पुढे काय म्हटलं ते 1% बिटवीन पी अँड क्यू. एस लिव्स 3 फ्लोर अबव आर. तर आरला आपण इथे घेतलं होतं, आरला इथे घेतलं तर 2 सोडून 3 फ्लोर म्हणजे पहिला फ्लोर, दुसरा फ्लोर, तिसरा फ्लोर, इथे यस यायला पाहिजे. करेक्ट आहे ना, सिंपल भाषामध्ये. आर नंतर 3 फ्लोर अबव म्हणजे हा पहिला फ्लोर अबव, हा दुसरा फ्लोर अबव आणि तिसरा फ्लोर, म्हणजे आर आणि यस मध्ये 2 पाहिजे. मी सुरुवातीलाच क्लिअर केलं ते. त्याच्या पुढे काय म्हणतात बघा, आर डझंट लिव्ह ऑन फर्स्ट फ्लोर. आर हा पहिल्या फ्लोरला नाही आहे, बरोबरच आहे. तर आता राहिले कोण सांगा, टी आणि यू. तर टी इथं येऊ शकतो किंवा इथं यू पाहिजे, किंवा इथं यू असेल तर इथं टी पाहिजे. जागा त्यांच्या फिक्स नाहीत, कारण हा कंडिशनल क्वेश्चन आहे. कारण याचा अर्थ असा आहे की टी आणि यू बद्दल ऍडिशन काय बोललेच नाही. तर 2 जागा रिकाम्या आहेत, तर टी असेल तर यू इथे पाहिजे, किंवा टी असेल तर यू इथे पाहिजे. तर क्वेश्चन काय विचारले सांगा, हाऊ मेनी पर्सन लिव्ह बिटवीन टी आणि यू. टी आणि यू मध्ये किती जण आहेत हे मित्र मी सांगू शकतो, एकच आहे. तर टी आणि यू मध्ये एक जणच आहे, ते कुठे पण बसू देत खालवर, पण टी आणि यू मध्ये एक जणच पाहिजे. तर याचं उत्तर 1 असलं पाहिजे. 1 म्हणजे पर्याय नंबर पहिला तुमचा इथं करेक्ट आहे. 1 हा ऑप्शन आपल्या इथं असला पाहिजे. लक्षात आलं. तर क्वेश्चन नंबर 19 जो पर्याय नंबर आहे तो 1 आहे, म्हणजे ए ऑप्शन किंवा ऑप्शन नंबर 1 असं म्हणू शकता. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा होता क्वेश्चन नंबर 19. आपण आता पुढे जाणार आहोत क्वेश्चन नंबर 20 वरती. क्वेश्चन 20 मध्ये काय केलंय बघा. चला, तर क्वेश्चन 20 मध्ये हा आहे नंबर सिरीज बेस्ड क्वेश्चन. ओके, जसं की रिझनिंग मध्ये जे सिरीज आहे ते फार सिंपल येतो. मॅथ्स मध्ये सिरीज नावाचा फार मोठा भाग आहे. आता मी म्हणेन की हे तर फार सिंपल क्वेश्चन आहे. रिझनिंग मध्ये जे नंबर बेस्ड जे सिरीज येतात ते एकदम सोपे क्वेश्चन असतात. ओके, आपण याला बघितले की सॉल्व्ह करू शकतो. जसं की इथं काय केलेत बघूया. चला, आता मला सांगा इथं काय केलेत बघा ते. आता ह्याच्यामध्ये 66 आणि तुम्ही 72 78 मध्ये फरक बघू शकता. 66 आणि 78 मध्ये जो फरक आहे तो 12चा फरक आहे, बरोबर आहे. 78 आणि 93 मध्ये जो फरक आहे, 78 आणि 93 मध्ये जो फरक आहे, तर हा फरक दिसतोय मला 13 आणि 12 आणि 3 15चा फरक आहे. ते ह्या दोघांच्या मध्ये फरक आहे. ओके, बघा, तर ह्या दोघांच्या मध्ये फरक दिसतो 105 आणि 93 मध्ये 12चा फरक दिसतोय, करेक्ट आहे. तसे ह्या दोघांच्या मध्ये फरक कितीचा आहे? 105 आणि 111 मध्ये 6चा फरक आहे. तसे ह्या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे सांगा? 111 आणि 114 मध्ये जो फरक आहे हा 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 3चा. तर काय केलं तो बेसिकली काय केलं बघा तुम्ही. तर 6 6 12, 6 अधिक 6 12, तर 12 प्लस केलेत पुढच्या नंबर मध्ये, बरोबर आहे. आता 78 मध्ये 7 आणि 8 किती सांगा? 15. 7 आणि 15 येते, तर 15 घेतलेत आणि ह्याच्यामध्ये प्लस केलेत. 78 अधिक 15 93 येते. आता 93 मध्ये 9 अधिक 3 म्हणजे 12, तर 93 मध्ये 12 प्लस केला की 105 येते, बरोबर आहे. तर 105 मध्ये 5 0 आणि 1 म्हणजे 6, 6 प्लस केला की 111 येते, एकदम बरोबर आहे. 111 मध्ये 1 1 1 म्हणजे 3 प्लस करा, 114 येते. मग 114 मध्ये तेच सगळे नंबर ऍड करा. काय ना सांगा? 4 5 आणि 6. 114 मध्ये 6 प्लस करा म्हणजे उत्तर माझं किती आला पाहिजे? 120. तेच नंबर काय केलेत? ऍड केलेत आणि पुढचा नंबर काढलेत. जो नंबर बनतो त्यातले सगळे जे काही नंबर आहेत त्यांना एकामेकामध्ये ऍड करून पुढचा नंबर बनवलाय त्याने, बरोबर आहे. म्हणजे 114 अधिक 6 म्हणजे 120 हे माझं उत्तर असायला पाहिजे. तर 120 म्हणजे पर्याय नंबर तुमचा कुठला करेक्ट आहे सांगायचे? सेकंड करेक्ट आहे. लक्षात आले का? तर हा होता तुमचा 20 नंबर क्वेश्चनचं उत्तर, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड असं म्हणूया. तर हा झाला क्वेश्चन नंबर 20. तर आपण जाणार आहोत पुढे आता क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 हा अगेन सिरीज बेस्ड क्वेश्चन आहे बघा. अगेन सिरीज वरतीच क्वेश्चन आलाय, नंबर बेस्ड क्वेश्चन आहे. तर चला बघा इथे काय म्हटलेलं आहे. ओके, तर 25 आणि 30 मध्ये जो फरक आहे, 25 आणि 30 मध्ये जो फरक आहे तो कितीचा फरक आहे सांगा? 5चा फरक आहे. अधिक 5 अधिक 7. ओके, अधिक इथं 37 आणि इथं काय सांगितलं? सिरीज इज गिवन विथ वन टर्म मिसिंग. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन वन्स दॅट विल कम्प्लीट द सिरीज. म्हणजे जो मिसिंग आहे तिथं काही सांगा म्हणतात ते. तर ठीक आहे, बघा चला मिसिंग आहे त्या ठिकाणी काय येऊ शकतं. तर 37 आणि 38 मध्ये 1चा फरक आहे असं म्हणूया. 38 आणि 48 मध्ये 38 आणि 48 मध्ये जो फरक आहे, ओके, तो आहे तुमचा इथे 11चा फरक आहे. इथं जर विचार केला, ठीक आहे, तर इथं जो डिफरन्स आहे तो 48 आणि
61 मधला ओके 11 आणि 2 12 13चा फरक आहे बघा इथे. तसे ह्या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे सांगा. 61 71 म्हणजे 10 आणि 7 म्हणजे 17चा फरक आहे बघा. इथं 17चा फरक आहे. आता पुढे कितीचा फरक पडला पाहिजे बघूया आपण इथे. व्हॉट एव्हर. आता सिम्पली काय केले त्यांनी, तुम्ही म्हणणार सर 5 हा प्राईम नंबर आहे, 7 हा प्राईम नंबर आहे किंवा ऑड आहे, 5 हा ऑड आहे, 7 हा ऑड आहे, पण तरी एक घेतले. ऑड नंबरची सिरीज सर कंटिन्यू होत नाही इथे. इव्हन प्राईम नंबरची सिरीज पण कंटिन्यू होत नाही. इथं 5 इथं 7 इथं 11 यायला पाहिजे होतं, पुढे 11 आलंय म्हणजे ही पण सिरीज इथं डिस्कंटिन्यू होते. म्हणजे काय केलेत बघा त्याला 25 आणि 30 मध्ये 5 आणि 2 7 तेच नंबर प्लस केलेत आणि पुढचा नंबर काढले, जसं मगाशी क्वेश्चन आला होता. म्हणजे इथं नाही चुकतंय काहीतरी. तर इथं जर विचार केला तर माझ्या मते 5 प्लस झालो 7 प्लस झालो तर इथे 5 आहे 7 आहे तर पुढचा 11 प्राईम नंबर आहे, पुढचा 13 प्राईम नंबर आहे, पुढचा 17 प्राईम नंबर आहे, तर पुढचा प्राईम नंबर 19 आला पाहिजे. इथं एक कसं काय त्यांनी घेतले तर आपण चेक करायचं. ठीक आहे. तर इथं 5 आणि 5 घेतले, ठीक आहे, ओके डन. तर इथं हा नंबर ऍडिशनल प्रिंट झालाय असं आपण म्हणूया चला. कारण सिरीज नुसार हे बघा हा नंबर इथं ऍडिशनल प्रिंट झालेला आहे. कारण सिरीज नुसार इथं 5 असेल तर इथं 7 नंतर 11 यायला पाहिजे, 11 नंतर 13 यायला पाहिजे. हे प्राईम नंबरची सिरीज आहे, करेक्ट आहे. तर 13 नंतर मग 17 येतो प्राईम नंबर, 17 नंतर जो प्राईम नंबर आहे तो 19 येतो. मग 19 ऍड झाला पाहिजे कशामध्ये सांगा 78 मध्ये. तर 78 अधिक 19 म्हणजे 78 88 98 मधून एक गेलं तर 97 यायला पाहिजे ते. 97 म्हणजे पर्याय नंबर माझा कुठला करेक्ट आहे सांगा इथे. हा तिसरा पर्याय नंबर करेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर 3 आपला इथं करेक्ट आहे म्हणतो मी. ओके, जस्ट एक नंबर इथे ऍडिशनल प्रिंट झालाय, बाकी सगळं करेक्ट आहे. ओके, तर ते करेक्शन करून घ्या. ठीक, कारण काय काय वेळेला प्रिंटिंग मिस्टेक्स होतात क्वेश्चन्स मध्ये, जसे की तुमच्या इथे लक्षात आला असेल. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये काय डाऊट नाही आहे. बाकी सगळा हा जो सिरीजचा भाग आहे हा तुमचा प्राईम नंबर सिरीजचा भाग होता. क्लिअर, डन. हा होता क्वेश्चन नंबर 21 तुमचा. आता पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 21 नंतर पुढचा क्वेश्चन आपण घेणार आहोत 22. तर 22 मध्ये 4 words have been given out of which 3 are alike in some manners while one is different. Choose the odd one. जसं ऑड सांगायचं तुम्हाला. तर ऑड याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला तर काय काय बघा इथं नावं दिलेत तुम्हाला काही. झाकीर हुसेन फार रिस्पेक्टेड नाव आहे ते. झाकीर हुसेन आहे, त्याच्यानंतर पुढे म्हणतात ते आर व्यंकटरमण, शंकर दयाळ शर्मा आणि चंद्रशेखर. तुम्ही जर जनरल नॉलेज वगैरे व्यवस्थित वाचत असाल स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झामसाठी तर तुम्हाला माहिती असेल हे तिन्ही जे वरती ऑप्शन दिले तुम्हाला हे प्रेसिडेंट होते. ओके, एकेकाळी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे इंडियाचे. आणि जे चंद्रशेखर आहेत ते प्राईम मिनिस्टर होते. ओके, 1990च्या दरम्यान हे प्राईम मिनिस्टर होते. ओके, तर याच्यामध्ये ऑड कोण आहे सांगा. प्रेसिडेंट वेगळं तर हे प्राईम मिनिस्टर ऑड आहे असं म्हणतात. चंद्रशेखर हे उत्तर पाहिजे तर बाकी सगळे प्रेसिडेंट आहेत. राईट, तर पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 23 मध्ये. तर 23 मध्ये जर आला तर इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द ऑड. अगेन याच्यामध्ये ऑड कोण आहे मला सांगायचं. तर ऑड जर मला इथं सांगायचं असेल तर अगेन चेक करावं लागेल काय लॉजिक लावले त्यांनी. तर मला सांगा 144 576 म्हटले. ऑड म्हणजे वेगळा नंबर कोण आहे याच्यामध्ये सांगायचं. ऑड म्हणजे ऑड नंबर सांगायचं नाही आपल्याला, वेगळा कोण आहे ग्रुपमध्ये वेगळा कोण आहे त्याला म्हणतात ऑड एलिमेंट्स. सिंपल भाषा. 231 आहे, 693 आहे, 125 आहे, 250 आहे, 245 आणि 590 आहे. तर हे पण इव्हन दिसतंय, हे पण इव्हन दिसतं, इथं काहीतरी ऑड दिसालंय मला आणि हे इव्हन दिसालंय. तर असंही म्हणू शकताय की सर हे वेगळं आहे, पण आणखी वेगळं लॉजिक काय असू शकतं का. 3 2 5 आणि 1 6 तर याला भाग जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय पॅटर्न चालू आहे बघा. पुढचा नंबर त्यांनी कसा घ्यायला लागलेत बघा. 14 2 28 34 42 44 56 आणि 4 4 16. येस, जर का ह्या नंबरला जर का तुम्ही ह्याला मल्टिप्लाय केला 4 ने तर हा नंबर येतो. बरोबर आहे. 14 2 28 34 42 44 56 560 आणि 4 4 16 म्हणजे 16. 560 अधिक 16 म्हणजे 576. आता ह्या नंबरला किती मल्टिप्लाय केलं तर मग हे येऊ शकते 23 2 23 त्रिक 69 1 गुणले 3. ह्याला गुणले 3 केलेत बघा. बरोबर आहे. आता मला सांगा मग ह्याला 125 डबल 250 येते. ओके, आणि असं असेल तर मग 24 डबल 48 5 डबल नाही, हे वेगळं आहे बघा, हे वेगळं आहे. हे माझं उत्तर असायला पाहिजे. तुम्ही म्हणा सर कसं काय सांगा. हे बघा 144 मधला डिजिट त्यांनी उचललेत 4 आणि ह्या नंबरला 4 न मल्टिप्लाय केले एवढे येते. 231 मधला मधला आहे 3, ह्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय केलं की एवढं येते. तसं 125 मधला मधला आहे 2, याला तुम्ही 2 न मल्टिप्लाय केलं की एवढं येते. बरोबर आहे. मला सांगा 245 ला जर का तुम्ही 4 न मल्टिप्लाय केला, 245 ला मधला 4 आहे ना, याला 4 न मल्टिप्लाय केलं किती येते सांगा. 4 25 4 4 16 आणि 2 18 हाच्याचा 1 4 2 8 आणि 1 9
बरोबर आहे, नाही सॉरी, काय मल्टिप्लाय केलं मी, 4च करायला पाहिजे ना. एक सेकंड, 245ला मला मल्टिप्लाय करावं लागेल लॉजिकनुसार 4ने. मग 4ने मल्टिप्लाय केला तर 4 पंचे 20 येणार, 4 दोन्ही 8, 9 2 10, 4 2 8 9, अराउंड याचं 900 आला पाहिजे. तर हे चुकीचं आहे, हे वेगळं आहे. करेक्ट आहे. मी परत एकदा व्हेरीफाय करतो क्वेश्चन, आपण जे विचार करतो ते बरोबर आहे का बघा. तर 144 गुणिले जर का तुम्ही 4 केला, 14 2 28, 14 1 42, 14 56, 560 अधिक 16 बरोबर आहे. 231ला गुणिले 3 केला केवढं येते, 125चं डबल म्हणजे गुणिले 2 केला की 250 येते. तसं 245ला जर का तुम्ही गुणिले जर का 4 केलो, ओके 4, तर ही व्हॅल्यू वाढते. तर हे उत्तर आपलं वेगळं आहे. तर हे वेगळं आहे बघा. तर ऑप्शन नंबर तुमचा कुठला करेक्ट आहे सांगायचं, चौथा वेगळा आहे. कारण पहिला तिघांचं लॉजिक मॅच झालं, पुढचे नंबर मला इझिली घ्यावं लागले, तर एक पॅटर्न इथं फॉलो होताना दिसतोय आपल्याला. ओके डन. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 24 मध्ये जाणार आहोत. क्वेश्चन 24 मध्ये काय म्हणतात बघा, 3 ऑफ द फॉलोइंग 4 नंबर्स आर अलाइक. अगेन ऑड सांगायचं तुम्हाला, याच्यामध्ये ऑड कोण आहे तर बघितलं की समजतं. ऑड याच्यामध्ये हाच वेगळा दिसतोय, 37 का 37 वेगळा दिसतो सांगा. कारण 37 हा एक स्पेशल नंबर दिसतो, स्पेशल म्हणजे लाईक प्राईम नंबर वेगळा दिसतोय. कारण कुठल्याही प्राईम नंबरला हा स्वतःनी आणि एकनीच भाग जातो, ज्याचे फक्त 2 फॅक्टर पडतात. बरोबर आहे, ज्याचे फक्त 2 फॅक्टर पडतात. बाकी जे नंबर तुम्हाला इथे दिसालेत यांचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडतात. बरोबर आहे, ह्याचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडतात, ह्याचे पण 2 पेक्षा जास्त पडतात, ह्याचे पण 2 पेक्षा जास्त पडतात. तर हा जो नंबर आहे याचे फक्त 2च फॅक्टर पडतात, म्हणजे प्राईम नंबर आहे तो वेगळा नंबर आहे असं म्हणेन मी. तर ऑप्शन नंबर इथं आपला करेक्ट असला पाहिजे, चौथा. ठीक आहे, बघितले की सॉल्व्ह होतात असे काही क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढं क्वेश्चन आपण पुढे जाणार आहोत 25 मध्ये, शेवटचा क्वेश्चन सिलॉग वरती क्वेश्चन आहे बघा, लास्ट हा सिलॉजिझम वरती क्वेश्चन आहे. तर लास्ट क्वेश्चनचा अनालिसिस आपण इथं करणार आहोत. चला काय आहे तर डायग्राम, वेन डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. नो स्टोन इज सॉफ्ट, म्हणजे हे स्टोन आहे, तर स्टोनचं रिलेशन सॉफ्ट सोबत नाही, SF म्हणतो चला, सॉफ्ट सोबत नाही, हे स्टोन आहे. त्याच्या पुढे काय म्हटले, सम रॉक आर पेल आणि ऑल पेल आर सॉफ्ट म्हटलेत, म्हणजे सगळा जो पेल आहे हा सॉफ्ट मध्ये आहे, सगळा जो पेल आहे तो सॉफ्ट मध्ये आहे, आणि सम रॉक आर पेल आहेत, म्हणजे काही रॉक हे काय सांगा पेल आहेत, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने हा डायग्राम बनेल तुमचा. तर सांगा पहिलं कन्क्लुजन काय दिलं मग, ऑल रॉक्स कॅन बी स्टोन, सगळे रॉक हे स्टोन होऊ शकतात. कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी, म्हणजे ते होऊ शकतात, देयर इज अ पॉसिबिलिटी. आता हे बघा, थोडा भाग कनेक्ट होऊ शकत असेल तर ऑल कनेक्ट होण्याची शक्यता असते. ओके, जसं की हा एक ब्लँक सर्कल आहे समजा, याच्यामध्ये हे पूर्ण ऑल आहे, याच्यामध्ये मी एक डॉट जरी दाखवला त्याचा अर्थ सम आहे, आणि ह्या डॉटचं एक्सटेन्शन मॅक्झिमम करू शकतो 360 डिग्रीज पर्यंत, म्हणजे ते वाढू शकतं अप टू ऑल पर्यंत, म्हणजे हे सगळं असण्याची शक्यता आहे. कॅन बी म्हटले, जर का त्याने असं म्हटलं असतं ऑल रॉक आर स्टोन, मी काय म्हटलं बघा, ऑल रॉक आर स्टोन, म्हणजे असं जर म्हटलं असतं तर ते रॉंग झालं असतं, कारण सगळे रॉक मी कन्फर्म नाही सांगू शकत स्टोन आहेतच म्हणून, पण मी काय सांगू शकतो सगळे रॉक स्टोन होण्याची शक्यता आहे. ह्याला डाऊटफुल कन्क्लुजन म्हणतात. तर हे आता कॅन बी शब्द वापरलेल्यामुळं हे बरोबर होणार. मी काय म्हणतो बघा, कॅन बी शब्द वापरल्या असल्यामुळे हे बरोबर आहे. जर इथं आर आलं असतं तर ते कन्फर्म आहे का सांगा म्हणतात, तर मी कन्फर्म नाही सांगू शकत. सो देर इज अ पॉसिबिलिटी. कारण सिलॉग मध्ये 3 टाईपचे कन्क्लुजन असतात, एक असतं बरोबर, एक असतं चुकीचं, आणि एक असतं असू शकतं. हा प्रकार म्हणजे डाऊटफुल, म्हणजे असू पण शकतं किंवा नसू पण शकतं. आपण त्याला पॉसिबिलिटी हा शब्द वापरतो, पॉसिबिलिटी, राईट. तर आता हे जर तुमच्या लक्षात असतं पहिलं बरोबर आहे म्हणतो. चला मी सेकंड काय म्हणतात बघा, नो स्टोन इज पेल. नो स्टोन इज पेल म्हणजे स्टोन पेल नाही म्हणतात. मला सांगा स्टोन पेल नाही, हे 100% बरोबर आहे. का बरोबर आहे सांगा, कारण स्टोनचं रिलेशन जर का समजा सॉफ्ट सोबत नसेल तर स्टोनचं रिलेशन अगेन पेन सोबत पण नसणार, कारण पेन हा सॉफ्ट मध्ये बसलाय, त्याची बाउंड्री क्रॉस नाही करू शकत, आणि हा बाउंड्री सोडून आत नाही जाऊ शकत, म्हणजे बरोबरच आहे. नो स्टोन इज पेन. आणि तिसरं म्हणतात सम रॉक आर सॉफ्ट, काही रॉक हे सॉफ्ट आहेत का. बघा परत आपण चेक करूया, काही रॉक हे सॉफ्ट आहेत का, तर काही रॉक हे सॉफ्ट आहेतच. तर मी परत एकदा व्हेरीफाय करतो जे काही कन्क्लुजन आहेत. बघा पहिलं कन्क्लुजन आहे ऑल रॉक्स कॅन बी स्टोन. ऑल रॉक्स कॅन बी स्टोन, नाही सॉरी मी सॉफ्ट चेक केलं. हा मला सांगायचं होतं रॉक आणि सॉफ्ट बद्दल. मी जे तुम्हाला स्पष्टीकरण दिलं हे रॉक आणि सॉफ्ट बद्दल दिलं. ओके, रॉक आणि स्टोन बद्दल नाही दिलं. मी कदाचित हे कन्फ्युज झाले होते. स्टोन म्हटले त्याने ते, तर स्टोन जर म्हटले असतील तर मला सांगा हे चुकीचंच आहे. का चुकीचं आहे, कारण सगळा रॉक ह्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. त्याचं रिझन आहे सॉफ्ट. कारण सॉफ्ट मध्ये जर काही भाग रॉकचा आला असेल तर सगळा रॉक जाऊ शकत नाही सॉफ्ट मध्ये. याचं उलट सगळं स्टोन जाऊ शकते कोणामध्ये, रॉक मध्ये. लक्षात आलंय, तर सगळा स्टोन जाऊ शकतो कोणामध्ये, रॉक मध्ये, पण सगळा रॉक हा स्टोन मध्ये जाऊ शकत नाही.
तर ते काय म्हणतात, ऑल रॉक कॅन बी स्टोर, सगळे रॉक हे जाऊ शकतात असं म्हणतात. तर हे पॉसिबल नाही, हे पॉसिबल नाही, क्लिअरली दिसते मला इथे. आणि दुसरा पॉईंट तर बरोबर आहे, आणि तिसरं पण काय ते बरोबर आहे. सम रॉक आर सॉफ्ट, काही रॉक हे सॉफ्ट आहेत. म्हणजे माझं कन्क्लुजन असलं पाहिजे, दुसरं बरोबर आहे आणि तिसरं बरोबर आहे. लक्षात आलं बघा, लक्षात आलं का बघा. तर आपण रॉक आणि सॉफ्ट चेक केलं होतं, पण कन्क्लुजन मध्ये सांगले ते रॉक आणि स्टोन. तर हे ऍब्सोल्युटली रॉंग होणार आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझं आलं पाहिजे सेकंड आणि तिसरं बरोबर आहे. म्हणजे याचा पर्याय कसा असला पाहिजे, पुढे असेल सेकंड आणि थर्ड बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय करेक्ट आहे आपल्या इथे, ऑप्शन नंबर 3, सेकंड आणि थर्ड. राईट, सेकंड आणि थर्ड. क्लिअर. तर अशा पद्धतीनं हे टोटल तुमचे 25 क्वेश्चन्स होते. तर नक्कीच तुम्हाला हे सगळे क्वेश्चन समजले असतील असं म्हणून. ओके, टोटल 25 क्वेश्चन्स आहेत. 25 क्वेश्चन्स आपण डिटेल व्हिडिओ सोल्युशन्स इथे बघितलेले आहोत. तर काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही जो काही नंबर तुम्हाला दिलेला आहे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये, तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. जे काही शंका असेल, आम्ही इथं बसलेलो आहोत, आम्ही तुमच्या त्या शंकाचं निरसन करू डेफिनेटली. आणि लवकरच आपण नेक्स्ट जी टेस्ट होईल सेकंड, जी 18 तारखेला शेड्यूल्ड आहे, त्याची व्हिडिओ अनालिसिस घेऊन येणार आहोत. ओके, तोपर्यंत आपण इथे थांबू.